हां, तर सर्वप्रथम आज आपला हा जो क्लास आहे श्रीवत्स ज्योतिष विद्यालयातर्फे आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि ज्योतिषाच्या अनेक पैलूंपैकी एक आज आपण इथे डिस्कशनला घेऊ. माझा असा अंदाज आहे की नुकतंच, कारण नवरात्र संपलेलं आहे आणि नवरात्रामध्ये पुष्कळ असे प्रश्न माझ्यासमोरही टाकण्यात आले आणि मी विचारच करून ठेवला होता की आज नाही तर उद्या नवरात्र आणि ज्योतिष याच्यामध्ये काय संबंध आहे आणि का नवरात्रामध्ये ज्योतिष हे करायला पाहिजे. तर त्याच्यातले काही जे मुख्य पॉईंट्स आहेत दॅट आय वुड लाईक टू डिस्कस फर्स्ट अँड मग त्याच्यानंतर आपण पुढे हळूहळू त्या विषयामध्ये प्रवेश करू. तर बहुतेक आजकाल सगळ्या लोकांना जुजबी ज्योतिष हे माहीतच असतं की ज्योतिषाचे जे काही मापदंड आहेत त्याच्यामध्ये 12 राशी आहेत, 9 ग्रह आहेत अँड कदाचित काही लोकांना कल्पना असेल, काही लोकांना नसेल, पण 27 नक्षत्रही आहेत आणि एक समजा आपण ॲड केलं अभिजित तर दॅट बिकम्स 28. पण इतकं तर टी व्हीवर बघून लोकांना हे कल्पना आलेली आहे की या इतके गोष्टी असतात. तर आता या 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र हां यांचं आपल्याला संकलन करायचं आहे आणि आपला उद्देश हा असा आहे की ज्योतिष हा प्रकार समाज प्रबोधनाकरता वापरता आला पाहिजे. वी नीड नॉट वरी अबाउट फ्युचर ऑफ अ पर्सन, बट वी शुड ट्रीट दॅट पर्सन ॲज अ ह्युमन रिसोर्स. आणि तो एक विषय मनुष्यबळ संसाधन या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्याला घेत आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म हा अविभाज्य घटक आहे आणि हिंदू धर्मामध्ये जितकी विविधता आहे तितकी कदाचित इतर धर्मामध्ये नसावी आणि अनेक देवदेवता आहेत आणि त्यांचे सण उत्सव, रोषणाई, दिवे, नृत्य, गायन, इन्स्ट्रुमेंट्स या सगळ्यांचा भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये उपयोग केला जातो. हे एक कदाचित हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असावं. इतर धर्मामध्ये आपल्याला इतक्या प्रकर्षाने ते जाणवत नाही किंवा दिसत नाही. तर ज्योतिषाचा गाभा, ज्योतिषाची देवता म्हणून सर्वांनी आजपर्यंत जे ज्योतिष झाले किंवा ज्या ज्योतिषांनी सगळ्यांनीच एक मान्य केलेलं आहे की ज्योतिषची देवता ही गणेश देवता म्हणून मानण्यात आलेली आहे. गणेशाची आराधना प्रत्येक ज्योतिषाने करावी हे एक नॉर्मल विधान आहे. पुष्कळ ठिकाणी तुम्ही चांगल्या पेपरमध्ये गणेश उवाच किंवा गणेशा स्पीक्स, दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी व्हेरी फेवरेट कॉलम, पीपल डू इट. गणेशाचा ज्योतिषाची काय संबंध हा एक नंतरचा विषय आहे. तो खरोखरच आहे का हाही एक नंतरचा विषय. पण आपल्या धर्मामध्ये किंवा आपण ज्या प्रथेला फॉलो करतो आहोत त्याच्यामध्ये कुठलंही कार्याचा आरंभ करायचा असल्यास आपल्याला गणेशामध्ये जायचं असतं. गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण सहसा इतर कुठल्याही गोष्टीचा सुरुवात किंवा प्रारंभ करत नाही. गणेशाची पूजन किंवा आराधना का करावी हाही विषय आपण म्हणजे ज्योतिषाच्या संदर्भाने उलगडून पाहू. मी सांगेनच आज नवरात्रामध्ये पहिलं का गणेश पूजन आहे ते, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इश्यूज. पण नागपूरवासियांकरता एक गणेशाच्या संदर्भातलं एक मोठं देवस्थान नागपुरात आहे आणि पॉसिबली एव्हरीबडी मस्ट हॅव व्हिजिटेड दॅट प्लेस. गणेश टेकडी मंदिर हा जो एक आपल्याकडे विभाग आहे रेल्वे स्टेशनच्या समोर, तो पूर्ण परिसरच टेकडीच्या स्वरूपात गणेशाची जिथे आराधना आहे आणि त्या गणेशाचं वैशिष्ट्य समजा तुम्ही आय एक्सपेक्ट दॅट एव्हरीबडी मस्ट हॅव व्हिजिटेड अँड मस्ट हॅव गॉन टू गणेश टेम्पल. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ते एक तर टेकडावर आहे. ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत गणेश टेकडीच्या त्या तुम्ही समजा नोट डाऊन ठेवल्या तर तुम्हाला मग ज्योतिषाचं त्याचं मॅपिंग करता येईल की फर्स्ट इज दॅट इट इज इन द
पॉसिबली ऑन हिल साईड, थोडंसं टेकडीवर आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आहे आणि एक्झॅक्ट जमिनीवर आहे अँड इट इज ओपन. त्याला प्रदक्षिणेचा मार्ग हा झाडासकट आहे आणि त्या याच्यामध्ये तो जो आहे गणेश हा धरणीधर गणेश. दुसरा धरणीधर गणेश हा पवनीला आहे. आपण मागे तिथे सहल म्हणजे ज्योतिष सहल आपण जी आयोजित केली होती त्याच्यामध्ये तुमचं पवनीच्या गणेशाचं सुरुवातीलाच आहे, बिलकुल प्रवेशद्वारावरच पवनीला धरणीधर गणेशाचं मंदिर आहे. तो एक धरणीधर आहे आणि दुसरा धरणीधर गणेश म्हणून जो आहे तो धरणीधर गणेश हा युजली क्षेत्रपाल या उद्देशाने त्याचं स्वरूप असतं की कुठल्याही नगराच्या वेशीवर किंवा तुम्हाला प्रवेशद्वारावर धरणीधर स्वरूप गणेशाचं दिसतं, जेणेकरून तो कुठल्याही त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या ऑब्जेक्टबरोबर येणाऱ्या ज्या इतर गोष्टी असतात त्याला तो कंट्रोल करेल आणि या नगरवासियांचे हे जे धरणी याच्यावर जे लोक राहतात त्यांचं तो रक्षण करेल. दिस इज व्हॉट इज सिम्पल कन्सेप्ट. धरणीधर स्वरूप हां काय असतं की युजली आपण बघतो की मूर्ती जी असते तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, मंदिरामध्ये मूर्ती ही एक पेडेस्टलवर म्हणजे एका चबुतऱ्यावर किंवा तुम्हाला याच्यावर ठेवलेली दिसते आणि मनुष्य हा खाली असतो, मूर्ती ही वरती असते. ज्याचं पूजन होणार तो नेहमी वरच्यावर म्हणजे थोड्या वरत्या पोझिशनवर राहील आणि जो साधक असणार, जो पूजा करणार तो खालच्या स्तरावर राहील. इथे धरणीधर हा जो गणेशाचा अवतार आहे तो स्वतःच धरणीवर असतो. ज्याला धरणीने धरलेला आहे तो स्वतः धरणीवरच आहे, म्हणजे त्याला एक वरची बाजू दिलेली नाही आहे. इट इज ॲट दी लोएस्ट पॉसिबल लेवल अँड त्याच्यामुळे तो तिथे जो म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये तुम्हाला पॅरिटी नाही आहे. त्या स्वरूपामध्ये तुम्हाला तिथे एक हिरर्की मेंटेन नाही करायची की हा मी जो जातोय जी देवता आहे ती वरची आहे किंवा जो साधक आहे तोही खालच्या बाजूला आहे किंवा जो आपण जे एक हिरर्की मेंटेन करतो समाजामध्ये. तुम्ही बॉसकडे जात असाल तर यू हॅव टू बी इन अ पर्टिक्युलर फॅशन, तुम्ही आपल्या सबऑर्डिनेटकडे जात असाल तर यू हॅव टू बी इन सम पर्टिक्युलर डिफरंट फॅशन. बट ॲट दिस काइंड ऑफ अ टेम्पल, धरणीधर टेम्पल्समध्ये युजली साधक आणि देवता या एकाच प्लँकवर असतात आणि तो तुम्हाला धरणीधर एक चान्स देतो की नाव यू कॅन बिकम लाईक मी. इफ यू विजिट दॅट धिस पर्टिक्युलर प्लेस यू कॅन मिनिमाइज द डिस्टन्स बिटवीन डेटी अँड दी साधक. म्हणजे ज्या देवतेचं आणि साधकाचं जे एक डिस्टन्स असतं ते डिस्टन्स आपण युजली मेंटेन करतो. आता कसं आहे की पूर्वीच म्हणजे आता मी तर लहानपणी ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला तो आजूबाजूला त्यांनी आता कठडा तयार केलेला आहे. तो कठडाही सुरुवातीला नव्हता. आता कसं झालं की त्यांनी तो कठडा बनवल्यामुळे थोडं तरी डिस्टन्स आलं, पण सुरुवातीला जे आपल्या घरचे जे वयस्कर लोक आहेत त्यांचे तुम्ही डिस्कशन केलं तर टेकडी गणेशाला जायचं म्हणजे यू कॅन डायरेक्टली गो अँड टच दी डेटी अँड देन यू कम बॅक. इतकं डायरेक्ट त्यांचं जसं तोच थोडंसं ज्या देवतांना डायरेक्ट तुम्ही हात लावू शकता त्या देवतांमध्ये ही एक शक्ती असते जे तुम्हाला त्यांच्यासारखं स्वरूप प्राप्त करून देऊ शकतं आणि ते तेव्हाच प्राप्त होऊ शकतं ज्या वेळेला तुम्ही त्या देवतेशी समरस होऊ शकता. म्हणून टेकडी गणेशाचं महात्म्य जे आहे की त्या ठिकाणी उच्च नीच हा जो प्रकार आहे म्हणजे उच्च नीच नॉट अमंग दी व्हिजिटर्स, नॉट मनुष्य मात्रामधलं उच्च नीच हा कन्सेप्ट तर नाहीच आहे, पण देवता आणि साधक यांच्यातलं डिस्टन्स सुद्धा तुम्ही कमी करू शकता आणि ते कमी समजा इतकं झालं
की जो साधक आहे तोच समजा पूजनीय झाला, तर देन यू क्रॉस द फर्स्ट बॉर्डर अँड फ्रॉम देअर यू स्टार्ट युअर जर्नी टुवर्ड्स युअर स्पिरिच्युअल जर्नी. अँड दॅट इज वाय दी धरणीधर टेम्पल इज ऑलवेज, म्हणजे तुम्हाला ते नेहमी प्रवेशद्वारावर सापडेल की तुम्ही हे जे नगर आहे हे पावन नगर आहे. ज्या ज्या नगराच्या वेशीवर धरणीधर गणेश राहील ते नगर युजली पावन नगर मानले जातं, म्हणजे ते एक पवित्र नगर असतं. म्हणून पवनीच्या तुम्हाला अगदी प्रवेशद्वारावरच तुम्हाला तिथे धरणीधर तो सापडतो आणि ते देन इट इज बिलीव्ड की ते पूर्ण जे वस्ती आहे ते जे नगर आहे ते पवित्र आहे. तसंच थोडंफार स्वरूप आपल्या नागपूर शहराला, कारण ते रेल्वे स्टेशन नाव वी विल हॅव टू मॉडिफाय, द रेल्वे स्टेशन इज कन्सिडर टू बी द एंट्री पॉईंट. एंट्री पॉईंटवरच तुम्हाला ते गणेश टेम्पल म्हणजे आहे. त्याच्यामुळे तिथे समजा तुम्ही दर्शन घेतलं देन इट बिकम समथिंग लाईक की येस तुम्ही आता समजा आपलं डिस्टन्स कमी कराल तर या नगरामध्ये येऊन यू हॅव अ चान्स की तुम्ही आपली स्पिरिच्युअल जर्नी जास्त चांगल्या प्रकारे आणि सुलभरित्या करू शकाल. कारण ज्यांना ज्यांना अध्यात्माची आवड आहे किंवा जे जे लोक अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आहेत असं मानलं जातं की तिथला प्रवास हा इतका काही सुलभ नाही, हा दुर्लभ आहे. म्हणजे तिथे त्रास जास्त होतो. तुमची परीक्षा वेळोवेळी पदोपदी वेगवेगळ्या प्रकाराने घेतल्या जाते. त्याच्यामुळे हा जो गणेश आहे तो गणेश आपल्याला ही एक संधी प्राप्त करून देतो की तुम्ही या, नतमस्तक व्हा आणि आपल्या आणि देवता म्हणजे मॅन कॅन बिकम गॉड, दॅट इज अ बेसिक लाईन. आणि तुम्ही तिथे आल्यानंतर त्याच्यामुळे इतर कुठल्याही देवते त्या मंदिरामध्ये इतर कुठल्याही देवत्याचं काहीच स्थान नाही. कारण तुम्ही ज्यावेळेला तुम्ही तिथे बघाल जो गणेशाला टेकडीवर गेला दॅट पर्सन हॅज अ चान्स टू मिनिमाइज द डिस्टन्स अँड कॅन बिकम थिंक ऑफ बिकमिंग अ गॉड लाईक, की ते डिस्टन्स इतकं कमी होऊ शकतं. आणि त्यामुळे त्या गणेश टेकडीला हळूहळू जसं सुरुवातीचं त्याचं स्वरूप बदलत गेलं आणि आज कारण अशा ज्या मूर्त्या असतात किंवा त्यांचं समजा तुम्ही त्या स्वयंभू असल्यामुळे ते सतत ही प्रोव्हिजन करतात की बरोबर ज्या ज्या लोकांना इथून जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते लोक तिथे पोचतात आणि एकदा पोचलेला वारंवार पोचण्याची जबाबदारी तो गणेश स्वतःच घेतो आणि त्या प्रकारे तुम्ही ती गणेशाची आराधना चालू करू शकता. तुम्ही हा एक सिंपल कन्सेप्ट करून बघा. एखादा मनुष्य समजा काही असतात ज्यांना देवतांवर खूप विश्वास असतो तरी कोरडा विश्वास असतो की ठीक आहे आम्हाला त्याचा अनादरही करायचा नाही, पण खूप त्याच्यात वाहत जायची पण आमची इच्छा नाही. कारण आपल्याला कर्मावर जास्त कारण महाराष्ट्रीयन लोक किंवा या विभागात राहणाऱ्या लोकांना कर्मपर गीता सांगितल्या गेल्यामुळे कर्मावर विश्वास ठेवणारे लोक पुष्कळ आहेत. दॅट इज ऑल्सो करेक्ट आस्पेक्ट. पण तुम्हाला समजा त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल किंवा त्याला खरोखरच अध्यात्म काय आहे किंवा त्याच्यात काय आस्तिकता काय नास्तिकता काय त्यातला खरा डिफरन्स समजा समजावून सांगायचा असेल तुम्ही त्याला आर्ग्युमेंट्समध्ये घेऊन जाऊ नका. तुम्ही त्याला म्हणा की तुम्ही फक्त तू गणेश टेकडीकडे जाणं चालू कर. मोठे मोठे नास्तिक किंवा मोठे मोठे आर्ग्युमेंट्स करणारे सुद्धा हळूहळू समजा त्याच्याकडे जायला लागले तर त्यांच्या विचार परिवर्तन तुम्ही अनुभवू शकता. यू कॅन एक्सपिरियन्स द डिफरन्स ऑफ देअर ओपिनियन ॲज दे कीप ऑन व्हिजिटिंग गणेश टेम्पल. कारण त्या गणेश टेम्पलमध्ये तो मनुष्य स्वतःचा डिस्टन्सच कमी करून घेतो. जसा तो जाईल तिथे त्याला ती प्रचिती यायलाच लागेल आणि ती प्रचिती यायला ज्याला प्रचिती येते तो मग आर्ग्युमेंट्समध्ये जात नाही. देन ही श्रिंक्स. त्याला वाटतं की काय आर्ग्युमेंट्स करून काय, इथे अनुभव घ्या, अनुभवाचा आनंद जास्त चांगला आहे. त्याच्यामुळे मग तो त्या आर्ग्युमेंट्समधून बाहेर पडतो आणि आर्ग्युमेंट्समधून बाहेर पडला की तो बरोबर आपलं लाईफ हे करतो. त्याच्यामुळे हा चमत्कार म्हणून तुम्हाला त्या टेकडीच्या गणेशाबद्दलही असं पुष्कळ लोक सांगताना दिसतील की बा त्याच्यानंतर त्याचं आयुष्य किंवा ते बरं झालं मी इकडे गेलं आणि मला खूप प्रचिती आली. दॅट इज अ बेसिक. म्हणजे प्रचिती येण्याचं काही खूप मोठं त्याच्यामध्ये हे नाही आहे. तो धरणीधर म्हटला की तो डिस्टन्स कमी करणार. डिस्टन्स कमी करणार म्हणजे की कारण तो तुमच्याकडे येऊच शकत नाही, जाणार तुम्ही जात. त्याच्यामुळे हा जो साधक आहे तो इकडे सरकला की नॅचरली त्याचं लाईफ एका विशिष्ट मार्गाने जायला लागतं आणि त्याला अनुभव यायला लागतात. अनुभव यायला लागला की तुमचं त्याचं डिस्टन्स कमी झालं की तो मनुष्य आपल्या मार्गस्थ होतो. दिस इज व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ दिस थिंग. की याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घेणं योग्य आहे की गणेश टेकडीला काय, बाकी त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी भरपूर इन्व्हॉल्ड आहे.
त्या ॲस्ट्रॉलॉजिकल ॲस्पेक्टमध्ये मी हळूहळू आत्ता सांगेन किंवा पुढे सांगेन, जसं काही जमेल ते हे करेन. पण आपला विषय जो होता की या गणेशाचं स्मरण करून आपल्याला आजच्या या वर्गामध्ये नवरात्रातलं ज्योतिष्य हे थोडंफार समजा आपण समजून घेऊ शकलो तर ते आपल्याला हवं आहे. की आता सर्वसाधारणतः आपण एक असं बघितलेलं आहे की नवरात्र म्हणजे 2-4 गोष्टी आहेत. नवरात्रामध्ये काय करायचं तर एक 9 दिवस उपास करायचा, काही लोक घट स्थापना करतात आणि काही लोक अखंड ज्योत ठेवतात, काही लोक दोन्ही करतात. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या काही त्याला काय म्हणतात क्षेत्रीय परंपरा आहेत. घट कसा स्थापन करायचा, तो इकडे ठेवायचा की तिकडे ठेवायचा, त्याचं विसर्जन कसं करायचं, घरीच करायचं की दारी करायचं की नदीत करायचं की तलावात करायचं, याच्या सगळ्या या तुम्ही इकडून तिकडून जाल. उत्तर हिंदुस्थानामध्ये वेगळ्या आहेत, दक्षिण हिंदुस्थानामध्ये वेगळ्या आहेत, आपल्या बंगालमध्ये वेगळ्याच प्रकाराने केलं जातं. पण मोरॉरलेस हा समजा तुम्ही एक कॉमन फॅक्टर समजा त्यातून काढला तर तुमच्या लक्षात येतं की नवरात्र म्हटलं की 9 दिवस, 9 दिवस म्हटलं की उपास करणे आणि ज्योत लावणे आणि विविध देवीच्या मंदिरात दर्शनाला जाणे, हा एक कॉमन फॅक्टर. नवरात्र करणे म्हणजे काय, तर हा एक कॉमन फॅक्टर आपल्याला दिसतो. याच्यात गैर काहीच नाही, ते करावं. पण याच्यामध्ये काही आजकाल छोट्या छोट्या गोष्टी आल्या, काही खूप कडक त्याच्यामध्ये करायला लागले. मी आजकाल याच्यामध्ये बघितलं पुष्कळ नवरात्रामध्ये बिना चपलेचे लोक दिसायला लागले. ते म्हणजे माझ्या मते 1-2-4 वर्षापूर्वी ही संकल्पना एवढी मोठी नव्हती. आपल्याला लोक बरोबर चपलेमध्ये वगैरे व्यवस्थित दिसायचे. आज चपला काढल्या आहेत, म्हणजे अजून पुढे पुढे काय काय निघेल दॅट इज गोइंग टू बी, म्हणजे तो एक प्रकार, म्हणजे याचा हा विपर्यास चालू झाला की तुम्ही आता किती त्रास द्याल, म्हणजे जितके जास्त त्रास द्याल तितक्या जास्त मी बघतो ही कशी एक चढाओढ करावी, ज्यांनी त्यांना करायचं आहे. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण सर्वसामान्यांनी या भानगडीत पडू नये, त्याच्यातलं शास्त्र समजून घ्यावं आणि त्याच्यात काय योग्य आहे आणि कशाला केलं पाहिजे त्याच्यातलं आपण ते समजा घेतलं तर माझ्या मते तो एक चांगला म्हणजे उपक्रम राहील की कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर वी शुड टेक इट विथ अ लॉजिक. आणि आपलं लॉजिक हे धार्मिक पुस्तकांवर बेस राहील. त्याच्यामुळे त्याच्यात शासन म्हणजे त्याच्यात दुसरा कुठलाही आपला हे नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतो की ज्योतिषाचा जो गाभा आहे, जो सर्वसाधारण लोकांना माहीत आहे, त्याच्यामध्ये 9 ग्रह आहेत, 12 राशी आहेत आणि 27 नक्षत्र आहेत. आता मी तुम्हाला एक सीधा सिंपल आणि एकदम सुटसुटीत प्रश्न टाकतो की ग्रहांना ग्रह का म्हणावं किंवा ग्रहांना ग्रह का म्हणावा. कदाचित एकदम न समजण्याला एक प्रश्न राहील. प्लॅनेट्सला ग्रह का म्हणावं, म्हणजे इंग्लिश शब्द वापरला की लवकर लक्षात येतं लोकांच्या. प्लॅनेट्सला ग्रह का म्हणावं हा समजा कोणी विचार केला तर मग हे लक्षात येऊ शकतं की काय कारण असू शकतं. आता एवढे लोक ग्रहांचे नावं तर कदाचित सगळ्यांनाच माहीत असतील आणि आपल्याकडे ग्रह कुठले आहेत हेही सगळ्यांना माहीत आहे. तर ग्रहांना ग्रह का म्हणतात, कॅन एनीबडी टेल मी, म्हणजे काय कोणी सांगू शकतं की ग्रहांना ग्रह का म्हणावं. स्वयंप्रकाशित नाही म्हणून ग्रह म्हणावे. मग ग्रह हा शब्द मागे आपण याच्यावर डिस्कशन केलं होतं. ग्रह हा शब्द पुष्कळ शब्दांच्या आजूबाजूला लावल्याने त्याचे अर्थ बदलत जातात. अनुग्रह होतो, विग्रह होतो, आग्रह होतो आणि त्याला अजून शब्द अपग्रह होतो म्हणजे उपग्रह होतो. त्याच्यामध्ये पुष्कळ ग्रह हा शब्द इकडून तिकडे आणि त्याचे काही वेगवेगळे स्वरूप आहे. ग्रहापासून ग्राहक तयार होतो आहे की नाही. तर ग्रहण करणारा इज व्हॉट इज द बेसिक थिंग, जो ग्रहण करतो.
त्याला काही म्हणजे तुम्ही कितीही शब्दांमध्ये फोड केली काही केलं तरी बेसिक हेच राहणार आहे की जो कोणी ग्रहण करेल तो ग्रह होईल. मग आता एक पॉप्युलर आर्ग्युमेंट आहे की हे ग्रह काय ग्रहण करतात, तर सूर्याचे तेज ग्रहण करतात आणि ते आपल्याला वापस मिळतं, त्याच्यामुळे दॅट इज व्हॉट इज द ग्रह. पण ग्रहण या शब्दाला समजा तुम्ही अजून विचार केला त्याचा, आपण ग्रहण हा शब्द दोन अजून शब्दांच्या बरोबर लावतो, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. हा, सूर्य कोणापासून ग्रहण करतो हा एक प्रश्न राहीलच, किंवा राहू आणि केतू हे दोन तर बिंदूच आहेत, मग ते का ग्रहण करतात, मग ते ग्रहण कसे काय. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रहण हा जो आहे इज ऑल्सो यूज्ड इन कन्सेप्ट ऑफ ब्लॉकिंग. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण is basically when the light of the Surya is blocked. चंद्राचा प्रकाश हा ब्लॉक झाला म्हणून पौर्णिमेला अमावस्येला तुम्हाला चंद्र आणि सूर्यग्रहण सापडेल. हा जो ब्लॉकिंग इफेक्ट आहे तो ब्लॉक ऑल्सो इज इंडिकेटेड बाय द वर्ड ग्रहण किंवा ग्रह. मग हे ग्रह काय ब्लॉक करतात, सूर्याचा प्रकाश तर हे ग्रहण करतात, तो एक झाला ॲब्सॉर्प्शन. दोन प्रकारांनी तुम्ही या शब्दाचं विश्लेषण करू शकता. एक ॲब्सॉर्प्शन, यू ॲब्सॉर्ब सम लाईट अँड देन यू ब्लॉक सम लाईट. Absorption phenomena we already understood. We believe that it is not only grahas who will do that, it will also be many other things. मग एक ब्लॉक कोणाला करतात, how are they blocking anything? ब्लॉकिंग हा प्रकार ग्रहांमध्ये कसा येतो, what do they block? काय ब्लॉकिंग इफेक्ट आहे, electromagnetic, no, we don't want to get it into science. We would like to be away from science. Science is science and धर्म क्षेत्र हे धर्म क्षेत्र आहे, त्यांची सांगड घालू नका, दोघांनाही वेगवेगळं राहू द्या. वी विल टॉक ओनली इन टर्म्स ऑफ धर्मक्षेत्र किंवा ज्योतिष विषयक, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे शब्दच नाही आणायचे. ते आपण करू ज्यावेळेला आपण फिजिक्सचा क्लास घेऊ किंवा इलेक्ट्रॉनिक्स, EDC, LIC यांचं डिस्कशन करू, ते मी करू शकतो, पण सध्या आपल्याला हे करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ग्रह कोणाला ब्लॉक करतात आहे, समजा चंद्र आणि सूर्य असेल, म्हणजे पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये जर चंद्र आला तर सूर्याची जी किरणं आहेत ते चंद्राला अडतात. ते तर सूर्यग्रहणाच्या वेळेला तो एक फिनॉमिना, कुठल्या एक ग्रहणामध्ये तो कोणीतरी ब्लॉक करतायत दिसतं आपल्याला, समजतं. पण इतर वेळी जसं ज्युपिटर किंवा तुमचा शुक्र आहे किंवा मंगळ आहे, हे कोणाला ब्लॉक करतं, हे काय ब्लॉक करून राहिलं, व्हॉट आर दे ब्लॉकिंग बेसिकली. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते काही ज्या गोष्टी आहेत की ज्या उल्कापात वगैरे आढळू नये म्हणून त्या ॲब्सॉर्ब करतात आपल्याकडे. ब्लॉक काय करतात आहे, ब्लॉकिंग इफेक्ट, ब्लॉकिंग करण्याकरता कुठली गोष्ट समजा रिव्हरला तुम्ही ब्लॉक कराल तर तुम्ही डॅम बांधाल, देर इज अ कंटिन्युअस फ्लो अँड देन यू ब्लॉक इट. कंटिन्युअसली फ्लोईंग काय आहे की ज्याला हे लोक ब्लॉक करतात आहे आणि त्या ब्लॉकिंगमुळे यांना ग्रह मानलं जातं. बेसिकली दे आर कॉल्ड एज ग्रह इन संस्कृत only because they are blocking something or absorbing something. Absorbing phenomena we already understood. आपल्याला लक्षात आलेलं आहे की absorbing काय होत आहे, म्हणून सूर्याचं तेज, सूर्याचा प्रकाश हे ॲब्सॉर्ब करून आपल्याला त्याच्यावरच ते आपल्याला दिसतात, हे तर समजू शकतो. पण जे समजू शकत नाही ते असं आहे की ते ब्लॉक काय करतात आहे. नाही, विचाराच्या पलीकडे काहीच नाही आहे. आपण काही आता काय कविता थोडीच करतोय शब्दांच्या पलीकडे आणि विचारांच्या, नथिंग इज शब्दांच्या पलीकडे. जे काही आहे ते आपल्या कक्षेतच आहे. बघा, त्याच्यामुळे काय आहे की हे आपल्या ऋषीमुनींना सुरुवातीपासूनच माहित होतं, मोठे चतुर होते आपले लोक. आपलं काही नाही तरी आपला पास्ट ग्लोरियस आहे ऑलवेज. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे गेल्याने सर्वांचे उत्तरं सापडतात. आपल्या पूजेमध्ये एक कॉन्सेप्ट आहे की
तुम्हाला काही करायचं असेल तर सर्वात प्रथम ते ओम म्हटलं की भूर्भुवः स्वाहा हे 3 शब्द अगदी येतातच. आणि मग त्याच्यानंतर पुढचा गायत्री मंत्र वगैरे हा नंतरचा पगार आहे. पण हे पहिले जे 3 शब्द आहेत त्या 3 शब्दांवर पूर्ण खेळ आहे. पहिला शब्द काय आहे? भूर म्हणजे भूलोक, जिथे आपण राहतो. भूलोकाचा जो आहे तो धरणीधर, तो गणेश, तिथून सुरुवात होणार. त्याच्यावरच आपण राहतो. त्यांनीच धरणीधर म्हणजे ज्याच्यामुळे पूर्ण आपल्याला अस्तित्व मिळत आहे, दॅट इज व्हॉट इज द गणेश. त्याच्यावर आपण पुढे सरकणार आहोत. ते आपण नवरात्रामध्ये आता कन्फर्म करू की हाऊ गणेशा प्लेज दी बिगिनिंग रोल. तो दॅट इज भू. भूलोक इज व्हॉट वी कन्सिडर एज दी अंतरिक्ष. अंतरिक्ष आता तुम्ही इमॅजिन करा. इथे आता आपल्याला ड्रॉइंग नाही आहे म्हणजे काढता नाही येत आहे, पण समजा तुम्ही असं विचार केला की आता की भूलोक इथे, त्याच्यावरती आणि त्याच्यावरती दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज नक्षत्रलोक. सो बिटवीन भूलोक अँड नक्षत्रलोक वी हॅव अ अंतरिक्ष. इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्ही समजा ड्रॉइंग काढलं आपलं असं कागदावर, तिथे 3 रेगा मारा अशा. म्हणून तुम्हाला पूजेच्या वेळेला काही लोक असे 3 रेगा मारतात, पूजा करतात तर ते काय, आणि 1 2 3 असंही करतात. तर त्या 3 रेगा जे असतात ते या 3 असतात. दिस इज व्हॉट इज द फर्स्ट वेअर वी स्टँड. द राईट मोस्ट इज द नक्षत्र अँड मिडल वन इज व्हॉट इज द अंतरिक्ष. सो दिस इज वेअर वी हॅव अ मनुष्य वस्ती किंवा जीवित वस्ती. दिस इज द अंतरिक्ष. And finally where we have a nakshatra, or we say that it is a Pitar, or it is what is the all those who are where from we have descended, तो जो लोक आहे तो आपल्याला नक्षत्र लोक किंवा स्वर्ग लोक. तर दॅट इज व्हॉट इज द ॲक्च्युअल थिंग. नक्षत्र लोकांमध्ये 27 नक्षत्र आहेत. भोर लोकांमध्ये ज्यांच्यावर यांचा प्रभाव पडणार आहे की ही मनुष्य वस्ती किंवा जीवित वस्ती जो प्रकार आहे तो फक्त भूलोकावरच आहे, इतर कुठेच नाही. अँड मध्ये जे आहे दॅट इज व्हॉट इज अंतरिक्ष, वेअर इन वी हॅव अ ग्रह. या अंतरिक्षामध्ये बाकी सगळे आहेत. या बाकी सगळ्यांमध्ये किती आहेत? 9 आहेत. नक्षत्र लोकांमध्ये किती नक्षत्र आहेत? नक्षत्र आपण तुम्ही समजा बघितलं असेल, नक्षत्र आपण ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला ते असे दूरवर जे तारे असतात, अत्यंत दूर सुदूर तारे जे आहेत त्यांना आपण नक्षत्र म्हणतो. आणि जे जवळ आहेत पण ते परप्रकाशित आहेत त्यांना आपण म्हणतो ग्रह. आणि आपण इथे असतो म्हणजे आपला हा रेफरन्स पॉईंट असतो. म्हणजे नक्षत्र लोकांचं जे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे ते या अंतरिक्षाच्या मार्गात आहे. आणि या अंतरिक्षाला बांधून ठेवलेल्या या नवग्रहांनी, अंतरिक्षामध्ये 9 ग्रह आहेत. नक्षत्र लोकांमध्ये 27 आहेत. या 27 नक्षत्राचं जे काही तेज किंवा जे काही तुम्हाला पोहोचायचं काम आहे दॅट इज गेटिंग ब्लॉक्ड बाय दिस 9 ग्रहाज. ब्लॉकिंग इज ऑल्सो रेफर टू एज ग्रहण आहे. ग्रहण तुम्ही फिनॉमिना बघितला असेल. सूर्यग्रहण इज मोर प्रोनाउन्स्ड. सूर्यग्रहण समजा ज्याला म्हणतात खग्रास समजा असेल पूर्णतः, त्यावेळेला असं वाटतं की अंधार झाला. ग्रहण आणि अंधार, ब्लॉकिंग अँड अंधार, तमस, दे आर सिनोनिम्स. म्हणजे ते समानार्थी शब्द होऊ शकतात. ब्लॉक झालेला आहे, तुमचं मेंटल ब्लॉक असेल तर तुम्ही आपल्या विचारांची कक्षा तिथेच बंद ठेवता तर यू बिकम तामसी. मग तुम्ही ॲक्शन नाही घेऊ शकत. विचारांचा फ्लो चालू असेल, ते ब्लॉक नसतील तर तुमची ॲक्शन सुद्धा चालू असते तर यू बिकम रजस. बट वेन इट बिकम्स दी ब्लॉकिंग, नक्षत्र लोकांची जी संपूर्ण कल्पना आहे, नक्षत्र लोकांचं जे तेज आहे किंवा नक्षत्र लोकांचे जे काही ज्याला आपण आपल्या भाषेत धार्मिक भाषेमध्ये त्यांचे जे वर दान देण्याची जी क्षमता आहे ती हे नवग्रह अंतरिक्षामध्ये ब्लॉक करतात. नवग्रहाच्या वरती, कारण आपण बेसिकली पाराशराला फॉलो करतो आहोत. पाराशरांनी इतर कुठल्याही ग्रहांना ॲक्सेप्ट केलेलं नसल्यामुळे आपल्यालाही इतर कुठल्याही
हर्षल, नेपच्यून वगैरे असे बांधून सोडून द्यावे. त्यांची नावंसुद्धा घेणं आपल्या दृष्टीने योग्य नाही. पण हे जे नवग्रह आहे, आता तुम्हाला तेही लक्षात येईल की का 10वा 11वा 12वा नाही घ्यायचं. ते नवग्रहांचे जे आहे हे नवग्रह 27 नक्षत्राला ब्लॉक करतात. हे एकदम सिंपल लक्षात आलं सगळ्यांच्या, इथे काही प्रॉब्लेमच नाही. आणि याचं रोज स्मरण आपण जे लोक नित्यपूजेमध्ये गायत्री मंत्राचा पाठ करतील त्यांना हे इसेन्शियली म्हणावं लागणार आहे. तुम्ही चालूच करता की ओमाचं सायन्स हा नंतर आहे की ओममध्ये हाऊ इट इज सूर्य अँड चंद्र टुगेदर, हेही तुम्ही लक्षात ठेवा. पुढे तुमच्या कदाचित लक्षात येईल की ओम इज बेसिकली इंडिकेटिव्ह ऑफ सूर्य अँड चंद्र, विच इज अ symbol of the entire universe, simply because according to our शास्त्र सूर्य चंद्रामुळे आपलं संपूर्ण प्रोजेनी ही होत असते. ती या ओमचं स्मरण झाल्यानंतर वी से भूर भुव स्वाहा, बाकीचा श्लोक आपण इथे उच्चारू नये. पण या तिघांमध्ये आपल्याला हे लक्षात येईल की व्हॉट आर वी गोइंग टू डू, व्हॉट आर वी गोइंग टू अंडरस्टँड, की वी स्टँड ओव्हर हिअर, वी डू दी लाईक वी फर्स्ट ऑफ ऑल नो व्हॉट इज अवर पोझिशन. म्हणून पहिल्यांदा आपण आपलं स्मरण करतो. मग हे आपल्याला आठवून ठेवायचं असतं की मला याच्यावर सुस्थितीत आणण्याकरता हे ब्लॉकेज कोणाचे येणार आहेत, या नवग्रहांचे. आणि मला तारणार कोण आहे, हे 27 नक्षत्र. या 27 नक्षत्राचं तेज माझ्यापासून हिरवून घेण्याचं काम कोण करणार आहेत, हे नवग्रह करणार आहेत. आर यू गेटिंग दिस पॉइंट क्लिअर? हा जे नवग्रह आहेत, हे नवग्रहचा हा जो ब्लॉकिंग इफेक्ट आहे, तो ब्लॉकिंग इफेक्ट तुम्हाला या आता नवग्रहांचे नाव एव्हरीबडी इज अवेअर ऑफ. युजली वी स्टार्ट फ्रॉम रवी टू केतू, बट युजली इट स्टार्ट फ्रॉम केतू टू बुध. नोट इट डाउन. इट शुड बी फ्रॉम केतू टू बुध. नवग्रह नेहमी लक्षात ठेवावे, ते केतू टू बुध. केतू इज अ स्टार्टिंग पॉइंट, बुध इज अ एंडिंग पॉइंट. केतू नंतर शुक्र. विंशोत्तरी दशेप्रमाणे, विंशोत्तरी दशेचे जे तुम्हाला कल्पना असेलच, केतू विल बी फॉलोड बाय शुक्र, विल बी फॉलोड बाय रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी आणि बुध. हा असाच क्रम राहील. आणि याचं कारणच हे राहील की आपल्याकडे हे जे नवग्रहांना ब्लॉकिंग आहे, म्हणजे नवग्रहांचं ब्लॉकिंग आहे. आता एक साधा सिंपलचा प्रश्न आहे. तुम्ही समजा विचार केला, 27 लोक आहेत, तुम्ही 27 नक्षत्र म्हणजे 27 लोक कन्सिडर करा आणि त्यांना ब्लॉक करणारे नवग्रह कन्सिडर करा. हे जास्तीत जास्त 27 पैकी किती लोक ब्लॉक होऊ शकतात? जास्तीत जास्त 9च होऊ शकतात. देर इज नो अदर वे. म्हणजे तुम्हाला काहीच नाही करताय. ब्लॉकिंग म्हणजे आपण काय म्हटलं, अंधार. अंधार या शब्दाला अजून एक पर्यायवाची शब्द कुठला आहे, रात्र. टोटल ब्लॉकेज किती दिवसाचं राहणार आहे? रात्रीचं. ब्लॉक इज अंधार, अंधार इज रात्र. ते किती राहील? 9. या दोघांना समजा तुम्ही जोडलं तर इकडनं 9 आणि इकडनं रात्र. रात्र नाही समजलं. ब्लॉकिंग इज व्हॉट इज ग्रह. ब्लॉकिंग म्हणजे अंधार. ब्लॉक कराल म्हणजे तुम्ही अंधारात राहाल की नाही. कुठल्याही विचारांचं जरी ब्लॉकिंग झालं तरी तुम्ही अंधार करा. अंधार करणे इज बेसिकली व्हॉट, रात्र. म्हणजे अंधाराला पर्यायवाचक शब्द हा रात्र आहे. किती लोकांमुळे किती असे किती ग्रह आहेत? 9. हे जे नवग्रह आहेत, हे नवग्रह तुम्हाला नवरात्रीच्या स्वरूपात ब्लॉकिंग इफेक्ट देणार आहेत, विच यू रिक्वायर टू कॉन्कर. सर, राहू केतू हे जे छायाग्रह आहे, मग ते छायाग्रह असताना हे ब्लॉकिंग मध्ये येतं का? हा, आता कसं आहे की रवी स्वतः त्याच्यामध्ये येईल. चंद्र हा रवीचा ग्रह नाही आहे, तरी तो त्याच्यामध्ये येईल. याचं आपण विश्लेषण करू हळूहळू एक एक घेऊन. पण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट राहू आणि केतू सुद्धा येतील. मी जसं सांगितलं की याच्यामध्ये
पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात ठेवायचं की माझं मॅपिंग लक्षात आलं का की हाऊ हॅव वी गॉन. इट इज बेसिकली द बॉटम लाईन इज दॅट की आपल्याला रोज याचं स्मरण करता येतं, नित्य नेहमी तुम्हाला करता येतं की मी या भूतलावर जो बसलेलो आहे, या भूतलावर बसण्याचं माझं आयुष्य समजा सुखकर आणि सुलभरित्या पार पाडायचं असेल तर मला नक्षत्र लोकातून वरदान मिळलं पाहिजे. ते वरदान मला हे 9 ग्रह रोज ब्लॉक करणार आहेत आणि हे विशेष ब्लॉक त्यावेळेला करतात ज्यावेळेला या 9 ग्रहांची रात्र चालू असते आणि त्या नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसाला एक शब्दाची यांनी कल्पना दिली आणि दॅट वी कॉल इट ॲज नवरात्र. आणि हे त्यांनी सांगितलं की हा नाही दोन्ही मास आहेत. त्यांनी सांगितलं की धार्मिकदृष्ट्या तुम्हाला हे जे नवरात्र आहे प्रत्येकाला प्रतिवार्षिक किमान 3 वेळा अनुभवावं लागेल. एक अश्विन नवरात्रामध्ये अश्विन महिन्यामध्ये, दुसरं चैत्र नवरात्रामध्ये चैत्रामध्ये आणि तिसरं कुठलं तिसरा हा जो कन्सेप्ट आहे या तिसऱ्या करता तुम्हाला स्वतःला ठेवून मग काम करावं लागेल. ते नवरात्र हे इंडिव्हिज्युअल नवरात्र आहे. मग बंद नाही होऊ शकत. आपलं काम चालू झालं, आपलं काम चालू झालं, नो क्लोजिंग. नाही तर मग तर झालं, मग आम्ही मग अमिताभ बच्चनवर येऊन जाऊ 2च मिनिटं. बंद तितकं गेलं नसेल लोकांच्या नशिबात. आपल्याला काय, आपल्याला यांना सांगायचं आहे, लोकांना आपला क्लास इज मोर इम्पॉर्टंट. ते त्यांचा लुकआउट आहे की किती लोकांना सांगायचं आहे, आपल्याला नाही सांगायचं. आपण आपला क्लास घेतोय. हा तर आपल्याला बेसिक जे लक्षात घ्यायचं आहे की हे 2 तर झाले, हा तिसरा चैत्र हे दोन्ही झाले. याच्यातला तिसरा जो आहे, तिसऱ्यावर मी थोडा वेळाने येतो. पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की थोडा वेळ नाही, आता 5च मिनिटं देतो, असं काही खूप पुढल्या क्लासपर्यंत नाही घेऊन जात त्याला. याच क्लासमध्ये त्याला सांगतो. पण प्रत्येक मनुष्याला प्रतिवार्षिक हे 3 नवरात्र करणं आवश्यक आहे. त्या 3 नवरात्रमधलं पहिलं नवरात्र जे आत्ता संपलं दॅट इज व्हॉट इज अश्विन नवरात्र, मग चैत्र नवरात्र आणि एक अजून जे नवरात्र राहील ते इंडिव्हिज्युअल राहील, ते सामूहिक राहणार नाही. हे 2 नवरात्र आहे, हे सामूहिक. हा सांगतो ना. आता याच्यामध्ये तुम्हाला या 9 ग्रहांचं जे ब्लॉकिंग येतं या नवरात्रीमध्ये, या दोन्ही नवरात्र बघा. समजा तुम्ही नवरात्राचं विश्लेषण केलं, अश्विन नवरात्रामध्ये वी कन्सिडर डेटी ॲज फिमेल डेटी, म्हणजे देवी स्वरूपात, देवी स्वरूप. चैत्राच्या ह्याच्यामध्ये हा देवी प्लस राम ह्या दोघांचं स्वरूप आहे. हा अश्विनाचं तसं तर नवरात्र नरसिंहाचंही आहे, तसं नवरात्र गणेशाचंही आहे, तसं नवरात्र दत्ताचंही आहे. पण प्रत्येक देवतेचं कधी 11 दिवसाचं शिवाचं नवरात्र आहे, गणेशाचंही 11 दिवसाचं आहे. त्याचं सायन्स म्हणजे त्याचं धार्मिक कारण आणि त्याचं ज्योतिष निरळ आहे. मी 4 दिवसाचंही आहे, नरसिंहाचं 5 दिवसाचं आहे. ते नवरात्र का म्हणायचं? त्यात पूर्वेचं जे आहे ना, बंगालचं जे आहे, बंगालचं 3 दिवसाचं आहे, ते 3 दिवसाचं आहे. पण मी सगळ्यांचं जरी झालं, आपल्याला कसं आहे की इंडिव्हिज्युअली व्हॉट वी रिक्वायर टू अंडरस्टँड. आता समजा तुमच्या हे लक्षात आलं की हे 9 ग्रह आहेत, 9 ग्रह हे ब्लॉकिंग आहे. आता आपल्या मान्यतेप्रमाणे ब्लॉकिंग किती आहे? कोण ब्लॉक करणार आहे? 9 ग्रहांच्या वरती ब्लॉक नाही करू शकत. 9 ग्रहांच्या वरती ब्लॉकिंग इफेक्ट इज नॉट पॉसिबल. दिस इज अ बॉटम लाईन. मग आता काही लोकांचं जे आता हे 2 प्रमुख नवरात्र आहेत आणि एक इंडिव्हिज्युअल आहे. बाकीचे जे प्रत्येक देवताचं नक्षत्र आहे त्या देवतेचं स्वरूप लक्षात घेऊन या देवतेपर्यंत, जसं नरसिंहाचं आहे किंवा तुम्हाला दत्ताकडे जायचं आहे किंवा तुम्हाला शिवाचं आहे, शिवाचं नवरात्र हे 9 दिवसाच्या पेक्षा 2 दिवस अधिक का, हा नंतरचा विषय आहे. पण त्याचं 11 दिवसाचं राहिले तरी आपण 11 रात्र असं नाही म्हणणार त्याला, किंवा एकादश रात्र असंही नाही म्हणणार त्याला. नवरात्रच का म्हणायचं? कारण बेसिक आपल्याला जे लक्षात घ्यायचं आहे की ते ब्लॉकिंग हे 9च ग्रह करणार आहेत, किंवा यांचंच एखादं स्वरूप अजून वेगळ्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल की याच्यातलंच काहीतरी एक स्वरूप येईल जे ब्लॉकिंग इफेक्ट करणार आहे, याच्या व्यतिरिक्त नाही करणार. मग ते
4 दिवसाच्या स्वरूप 4 रात्रीमध्ये करो, 11 रात्रीमध्ये करो. काही ठिकाणी गणेशाचं नवरात्र 21 दिवसाचं आहे. काही क्षेत्रीय परंपरेमध्ये एक तुम्हालाही लक्षात माहीत असेल, काही लोक गणेशाचं 21 दिवसाचं करतात. यांचाच किती त्रास होईल तुम्हाला जायला, किती ब्लॉकेज राहील, करणार हेच लोक आहेत. त्याच्यामुळे तो कॉमन फॅक्टर आहे. मॅक्सिमम ब्लॉकेज विल बी ऑफ 9 थिंग्स. आणि या 9 मुळे तुम्हाला नवग्रहांचं जे विश्लेषण करायचं आहे ते याच्यातच करायचं आहे. अश्विन नवरात्रामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला एक स्कोप आहे, हे ब्लॉकेज वर्षभर तुमच्या मागे हे राहणार. 2 स्कोप वार्षिक तुम्हाला देतात आणि 1 इंडिव्हिज्युअल देतात. 2 सामूहिक, 1 इंडिव्हिज्युअल. 2 सामूहिक आणि 1 इंडिव्हिज्युअल. त्याच्यामुळे 2 सामूहिक आणि 1 इंडिव्हिज्युअलमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की 2 याच्यामध्ये 2 नवरात्र जे आहेत ते समाजाकरता आहेत. 1 नवरात्र जे आहे ते त्या व्यक्तिविशेषाकरता आहे. त्यांनी आपापल्या लेवलवर करावं, जसं जमेल तसं करावं. पण पहिल्यांदा समाजाकरता त्यांनी एक सांगून दिलेलं आहे की दक्षिणायनमध्ये 1, उत्तरायणमध्ये 1. आपल्याकडे सगळ्या गोष्टी ज्या घडतात या सूर्याच्या कर्क तिकडे गेला काय आणि मकरच्या इकडे आला काय, बेस्ड ऑन दॅट आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो. म्हणून तुम्ही ज्यावेळेला दक्षिणायनमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला 1 चान्स असतो, तुम्ही ज्यावेळेला उत्तरायणमध्ये असतात त्यावेळेला तुम्हाला 1 चान्स असतो. 2 चान्स तुम्हाला ते सामूहिकरित्या धर्माने तुम्हाला दिलेले आहेत की या 9 दिवसांमध्ये समजा तुम्ही काही केलं तर तुम्हाला त्याच्यातून हे जे ब्लॉकेज आहे ते काढता येईल, ते तुम्ही पार करू शकता. आणि तुमच्या आयुष्यामध्ये इतर दिवशी जो नक्षत्राचा प्रभाव पडायला पाहिजे तो सुलभरित्या, व्यवस्थितरित्या तुमच्या जीवनावर पडेल आणि तुमचं जीवन मग सुरळीत होईल. या 9 दिवसाचं इम्पॉर्टन्स ते आहे की या 9 दिवसांमध्ये तुम्हाला तो ब्लॉकेज काढण्याचा एक विशेषाधिकार दिलेला आहे. तो अधिकार समजा तुम्ही उपयोगात आणला तर कदाचित तुम्ही वर्षभर किंवा इतर वेळी जो ब्लॉकेज ग्रहांच्या मार्फत तुमच्यावर येणार असतो तो कमी होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कृतीमध्ये एक सुसंबद्धता येईल, एक त्याच्यामध्ये प्रणाली येईल आणि त्या हिशोबाने तुमचं सगळं आयुष्य सुखकर किंवा सुलभरित्या तुम्ही पार पाडू शकाल. त्याच्यामुळे तुम्हाला दिलेला नवरात्र हा एक चान्स आहे, संधी आहे. त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं की नाही करायचं हा ज्याचा प्रश्न वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे या 9 दिवसांचं विश्लेषण तुम्हाला हे करणं भाग आहे की याच्यामध्ये ब्लॉकेज कसे कसे येतात. आता पॉप्युलरली समजा तुम्ही बघितलं की आता आजकाल इंटरनेट हे एक मोठं माध्यम असलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे देवीचे रूप त्यांनी दिलेले आहेत. पहिल्या दिवशीचे, दुसऱ्या दिवशीचे, तिसऱ्या दिवशीचे, ते असावंही त्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही. पण अश्विन नवरात्र हे किंवा कुठलंही नवरात्र जे आपण घेतो 2 तर तुम्हाला लक्षात आले असतील की बा हे 2 तुमच्या याच्यामध्ये आहेत. तिसरं जसं यांनी विचारलं की बा तिसरं काय प्रकार आहे, तिसरं इज बेसिकली आपल्या ज्योतिष्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो नवतारा कन्सेप्ट. नवतारा की ज्याच्यामध्ये जन्मतारा, देन संपत्तारा, त्याच्यानंतर तुमचं विपत्तारा, क्षेमतारा, प्रत्यहारी तारा, हे एक एक तुमच्या चंद्रापासून पहिलं, दुसरं, तिसरं हे असं नक्षत्र काउंट केलं जातं. एक नवतारा हा एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे. ते तुम्ही चंद्र नक्षत्रापासूनही पाहू शकता, लग्नाच्या नक्षत्रापासूनही पाहू शकता आणि इट इज बेसिकली अ पॉप्युलर कन्सेप्ट. चंद्र नक्षत्रापासूनच नवतारा इज इम्पॉर्टंट. लग्न नक्षत्रापासूनच त्याचं आहे पण त्याचं धार्मिकदृष्ट्या एवढं प्रयोजन नाही ते, कारण आता वेस्टर्न आणि हे गोष्टी आल्या आहेत तर त्याच्यामध्ये तो एक कन्सेप्ट आहे. पण बेसिकली जे आपलं आहे ते चंद्रापासून. नवतारा हा जो आहे तो एक्झॅक्टली नवतारा या नवरात्रीशी संबंधित आहे. तुमच्या जन्मापासून जो तुम्हाला, म्हणून आपल्याकडे जो कन्सेप्ट आहे
की जन्मदिवस हा तिथीप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे दोनच प्रकारांनी घ्यावा. बहुतेक करून लोक इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे, म्हणजे ज्याला आपण डेट प्रमाणे म्हणतो, आजकाल घेतात. पण सण वगैरे ते सगळे तसेच आहेत. हा, देवतांचं जे आहे किंवा आपण जे जयंती हा जो कन्सेप्ट आहे तो वी ट्राय टू फॉलो आयदर दी तिथी पार्ट और दी नक्षत्र पार्ट. आपल्या दृष्टीने जो इंडिव्हिज्युअल नवरात्र जो प्रकार आहे तो इंडिव्हिज्युअल नवरात्र जन्म ज्या तिथीला ज्या नक्षत्रावर झाला ती तिथी ते नक्षत्र पासून तो 9 दिवस इज व्हॉट इज युअर इंडिव्हिज्युअल नवरात्र. तो तुम्हाला इंडिव्हिज्युअल संधी किंवा चान्स दिलेला आहे की त्या त्या दिवशी तुम्ही नवरात्र पाळू शकता. त्या दिवशी त्या 9 दिवसांमध्ये तुम्ही अखंड ज्योत परत तेच करा. म्हणजे देवीचीच उपासना का? उपासना हा नंतरचा भाग आहे. म्हणजे तुम्ही आपल्या इष्टदेवतेचाही करू शकता त्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला, किंवा याच्याप्रमाणे आपण काढू शकतो की बा तुला कुठल्या देवतेचं करायला पाहिजे, किंवा तुमची जी जन्म नक्षत्र देवता असेल ती प्रधान देवता ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये हा कारण इंडिव्हिज्युअल आहे, ते इट इज टोटली इंडिव्हिज्युअल. तुम्हाला म्हणजे ज्योतिषाने आपण काढू शकतो एखाद्याची देवता कुठली आहे काय आहे. पण आता तुम्ही समजा त्याला क्षेत्रीय म्हणजे आस्पेक्ट दिला तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक लोकांना ज्या देवता माहीत असतात त्याच्यातल्या गणेश, देवी आणि शंकर, त्याच्यानंतर संपले. मग आपल्याला देवता, आता ज्योतिषामध्ये पुष्कळ देवता आहेत, त्या देवताचं समजा आपल्याला स्वरूपच नसेल माहीत, त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही, त्याच्यापेक्षा जे आपण ज्या देवतेकडे जास्त नॅचरली आकृष्ट होतो की आपल्याला बरं वाटतं तर तसंही करता येतं. जो कोणी आपल्याला जवळचा वाटतो असा एक कुठला ना कुठला तरी देवता असतो जे देवताबद्दल आपल्याला आतून असं वाटतं की नाही यार आपण असं इथे गेल्याने बरं वाटतं. त्या नक्षत्राचं म्हणजे त्याचं जो जरी तुमचा नक्षत्र देवता नसेल तरी तुम्ही त्याला प्रधान देवता ठेवून तुम्ही आपलं स्वतःचं ज्याला म्हणतात स्वनवरात्र, त्याला म्हणतात स्वनवरात्र. असं नवरात्र म्हणजे वर्षातून एकदा येईलच, तुम्हाला येईलच, ते वर्षातून सापडेल नाही. ते वर्षातून दरवर्षी तुम्ही आपल्या तिथीनुसार बघा. वाढदिवसाची तारीख, अरे पण तुमचा जन्म झाला, परत गल्लत करू नका. तुमचा ज्या वर्षी जन्म झाला त्या दिवशी एक तारीख राहील, तीच तारीख तुम्ही दरवेळेला वाढदिवस म्हणून ठेवू शकता. पण ज्या वर्षी जन्म झाला त्या दिवशी जी तिथी, त्या महिन्यात तो महिना आणि ती तिथी आणि ते नक्षत्र परत ज्यावेळेला तुम्हाला सापडेल ती डेट इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे कदाचित मिसमॅच झालेली राहील दरवर्षी. तर ते तुम्हाला कॅलेंडरतून पाहावं लागेल आणि त्या हिशोबाने तुमचं स्वनवरात्र तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे जसं माझं श्रावण कृष्ण षष्ठीला झाला आहे, श्रावण, तर तो तुझा जन्म झाला त्यावेळेला इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे काय डेट होती? हा, 12 ऑगस्ट समजा असेल, तर आता यंदाच्या वर्षी ती समजा 14 ऑगस्टला आली असेल, तर तुझं 14 ऑगस्ट पासून म्हणजे त्या तिथीपासून ते समोर सरकवायचं. नाही तर समजा ते हा एक प्रश्न आहे की दरवेळेला नक्षत्र आणि तिथी मॅच होईल हे आवश्यक नाही, पण आपल्याला नक्षत्र घेऊनच काम करायचं. तिथी नवरात्र हा जो कन्सेप्ट आहे तो नक्षत्रांचं वरदान प्राप्त करून घेण्याकरताच आहे, सूर्य आणि चंद्रातला डिस्टन्स प्राप्त करून घेण्याकरता नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिचे तुमचा ज्या नक्षत्रात जन्म झाला, ज्या महिन्यात झाला, ज्या पक्षात झाला, ते नक्षत्र चालू झालं की तुमचं नवरात्र चालू झालं. याच्यामध्ये ब्रह्माचं नक्षत्र देवता असते, ब्रह्माची उपासना करावी. ब्रह्माची उपासना वेगळ्या प्रकाराने करता येते. ज्या देवतांची उपासना, आता नक्षत्र देवता तुम्हाला समजा ब्रह्मा असेल तर ब्रह्माची उपासना तुम्हाला प्रजापती या स्वरूपात करता येते, किंवा ब्रह्माची उपासना तुम्ही, कारण त्याला उपासना करू नये त्याची हा आदेशही शंकर आणि पार्वतीनेच दिलेला असल्यामुळे तुम्ही त्यांची जरी उपासना केली तरी तुम्हाला ब्रह्माचीच उपासना केली तर. पूषा इज अगेन अ फॉर्म ऑफ सूर्य. कुठली परत तो आता तुम्ही जे नवरात्र सामूहिक नवरात्रात करता तेच इंडिव्हिज्युअल नवरात्रात करा, तसंच करायचं. त्या उपवास वगैरे तुम्हाला त्याची श्रद्धा असेल
जसं तुम्हाला करायचं असेल त्याच्यात तुम्हाला स्कोप आहे. की समजा तुम्हाला हे सायन्स कळलं की नवरात्रातलं काय, सामूहिक नवरात्रामध्ये पहिल्या दिवस काय आहे, दुसरे दिवस काय आहे, तो कॉमनच राहील. त्याचे इफेक्ट नक्षत्राचे कसे कसे येणार आहेत ते कॉमनच राहील. पहिल्या दिवशी तुम्ही लिहून घ्या की पहिल्या दिवशी यू आर गोइंग टू ब्लॉक केतू, म्हणजे केतूचा इफेक्ट तुम्ही कमी करणार. कारण तुमचं चालू होतं अश्विन नक्षत्रापासून. अश्विन इज व्हॉट इज द स्टार्टिंग पॉईंट. अश्विनीचा बेसिकली जो अधिपती आहे तो केतू आहे. अँड केतू इज व्हॉट इज द स्टार्टिंग पॉईंट अँड केतू गिव्ज यू दी गणेशा. आणि केतूची जी देवता आहे ती छिन्न मस्तक आहे, जिचं मस्तक छिन्न झालेलं आहे. छिन्न मस्तक, छिन्न मस्तका. सर हे नवरात्रामध्ये हे ब्लॉकेज काढण्याचं, नवरात्राचं जे तुम्ही आता सांगितलं कन्सेप्ट ब्लॉकेज काढणं, तर त्यावेळेला असं म्हणजे ग्रहस्थिती काय असली पाहिजे की ब्लॉकेज तो मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं तो आपला नंतरचा कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये किती आपल्याला किती इंटेन्सिटीने आपण ब्लॉकेज काढू शकू दरवर्षी, हा एक नंतरचा. पण इन जनरल पहिल्या दिवशी व्हॉट आर वी गोइंग टू डू, वी आर गोइंग टू गेट दी हेल्प ऑफ केतू टू, अँड केतू इज गोइंग टू बी फेवरेबल फॉर अस, की जो तुम्हाला या नक्षत्राचं संपूर्ण वरदान द्यायला तयार राहील पहिल्या दिवशी. म्हणून पहिल्या दिवशी गणेशाचं पूजन, पहिल्या दिवशी छिन्न मस्तकाचं पूजन. सागावकरांनी सांगितले की राहू ही गणेशाची देवता आहे. नाही, चुकीचं आहे. राहू इज नॉट. छिन्न मस्तक आणि केतू इज व्हॉट इज दी बेसिकली. किंवा दुसरा जो कन्सेप्ट आहे, काही लोक छिन्न मस्तक घेतात, त्याच वेळेला गावांमध्ये, महाराष्ट्राच्या गावांमध्ये आतमध्ये तुम्हाला लज्जा गौरी ही एक देवी असते. लज्जा गौरीचं सुद्धा पूजन त्या दिवशी होऊ शकतं. ज्यांना ज्यांना माहीत आहे, जे गावाकडचे आहेत पाटील लोक, देशमुख पाटील, नाही हे आपल्या गावांमध्ये सापडते. ते पाहुणीलाही आपल्याला लज्जा गौरीचं मंदिर सापडलं होतं. तर ते लज्जा गौरी इज अ व्हेरी, म्हणजे गावामध्ये तर सापडतच बिलकुल. इट इज व्हेरी कॉमन. तर फर्स्ट थिंग व्हॉट वी हॅव टू डू इज दॅट वी हॅव टू गेट इट इन टू केतू इज गोइंग टू गेट दी फेवरेबल्स फॉर अस फ्रॉम दी नक्षत्र लोक. आणि त्याच्याकरता आपल्याला गणेशाचं पूजन आपल्याला, कारण नागपुरात मी सुरुवातीलाच सांगितलं गणेश इज व्हॉट इज धरणीधर, इट इज अवेलेबल. आणि आपल्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट आहे, नागपूरच्या दृष्टीने खास कर, ते जे इम्पॉर्टंट आहे की तिथे जे देवता आहे ते फक्त त्याचं शिरच आहे, त्याचं बाकी काहीच नाही. आता गणेशाची पूर्ण मूर्ती असते, कुठल्याही देवतेची पूर्ण मूर्ती असते, ही फक्त शिरवाली मूर्ती आहे. त्याच्यामुळे केतू इंडिकेट शिर. दॅट इज वाय दॅट इज दी सुप्रीम फॉर्म ऑफ केतू विच इज अवेलेबल ॲट दी गणेश टेकडी. अँड to get the darshan of Ganesha on the very first day of Navratra is what is the important. आता तुम्ही बघा याची गंमत कशी होते. सुरुवातीला म्हणजे माझ्या लहानपणी, मी आता काही जास्त म्हातार नाही झालो, पण माझ्या लहानपणी मला माहित होतं की आमची आजी म्हणायची की वाढदिवसाच्या दिवशी होम केला पाहिजे म्हणून. ती तिला जे काही समजायचं ती नेहमी म्हणायची, अरे होम वगैरे नाही करत आजकाल, होम कोणी लक्ष नाही द्यायचं, सगळेच अपडली मोबाईल सायंटिस्ट घरी असल्यामुळे सुशिक्षित. कधीच मला ते आत्ता मॅप झालं ते बोलता बोलता की वाढदिवसाच्या दिवशी तेच नक्षत्र राहील. केतू इज गोइंग टू बी दी इफेक्ट विच इज गोइंग टू बी देअर. केतू इज बेसिकली इंडिकेटिव्ह ऑफ व्हॉट, की तुम्हाला सुरुवात करायची, प्रारंभ करायचा आहे. दिस इज व्हॉट इज द बिगिनिंग ऑफ इट. गणेश इज गोइंग टू हेल्प यू इन दिस. आणि आपल्याकडे जो नक्षत्र होम शांती प्रकार आहे, नक्षत्र होम तुम्ही आला असेल, त्याला आपण आयुष्य होम सुद्धा म्हणतो. नक्षत्र होम इज ऑल्सो कन्सिडर ॲज आयुष्य होम. काही ठराविक नक्षत्र करता त्यांनी तो दिलेला आहे. ज्येष्ठा झालं, अश्लेषा झालं, ह्याचे डेंजरस लोक आहेत, या लोकांकरता त्यांनी सांगितलं आहे की बाबा तुम्ही फुल फ्लेज नक्षत्र होम करा. पण इट इज नॉट कन्फाइन्ड टू दॅट. यू विल ऑब्झर्व दॅट इट इज दी
तुम्हाला मागे सांगितलं होतं ज्येष्ठा फॉल्स इन द 8th हाऊस. नॅचरल वृश्चिक रास ही 8व्या स्थानी असते. तो आयुष्यभाव इज बेसिकली 8th हाऊस आणि त्याचाच तो को लॉर्ड केतू आहे. अँड गणेशाचं स्तवन हे नक्षत्र होमामध्ये अत्यंत आवश्यक घटक आहे. म्हणजे तुम्ही त्या नक्षत्र होमामध्ये समजा बघितलं तर गणेश होमसुद्धा पुष्कळ लोकांकडे करण्याचा कन्सेप्ट आहे. आणि तुम्ही हा करून बघा की एखाद्या खूप म्हणजे इन जनरलसुद्धा मी ज्याच्याकडे खूप असे येतात किंवा पहिल्यांदा याला आजार झाला, मग त्याला आजार झाला, मग हे ठीक नाही झाले तर ती खराब झाली, ती खराब नाही झाली तर मग या पुलारा झाला, असं एखाद्या घरी असं चालूच राहतं. यू आस्क देम टू परफॉर्म गणेश होम और नक्षत्र होम. त्याच्यात एखाद्याच्या कुठलंही नक्षत्र घ्या, ते नक्षत्र ज्या दिवशी असेल मग ते त्यांच्याच मासी नसो त्याच व्यक्तीच्या हाताने घरातला जो प्रधान व्यक्ती असेल त्याच्या हातून करा. हो तुमच्या लक्षात येईल की बरोबर सगळ्यांची तब्येत वगैरे चांगली होते. आणि खासकर तुम्ही हे मागे मी त्यावेळेला सांगितलं होतं की चिकनगुनिया आला होता, अशी जी महामारी येते ज्याच्यामध्ये मास लेवलवर केतू इज ऑल्सो इंडिकेटिव्ह ऑफ स्मॉल थिंग्स, व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग्स जे दिसत नाही, अदृश्य. अँड द व्हायरस अटॅक्स ऑफ एनी काइंड, बॅक्टेरिया अटॅक ऑफ एनी काइंड, इट इज बेसिकली इंडिकेटिव्ह ऑफ द केतू अटॅक. केतूला शांत करायचं असेल गो टू दी नक्षत्र होम. महामारीमध्ये नक्षत्र होम करून ठेवा. एक तर तुमच्यापर्यंत येणारच नाही आणि आलं तरी यू विल बी द लास्ट. त्याच्या आधी पुष्कळ लोकांनी तरी केलेलं असेल, त्याच्यामुळे यू ऑलवेज हॅव अ टाइम टू प्रिपेअर. ॲटलीस्ट यू परचेस टाइम की यू विल नॉट बी द फर्स्ट वन टू गेट अफेक्टेड, यू विल बी द पॉसिबली द लास्ट वन. तर त्याच्यामुळे तुम्हाला इतकं प्रेसिडेंट सेट झालेला असतो, याचं झालं तर यांनी काय केलं, हा कुठल्या डॉक्टरकडे गेला, तुमची पूर्ण व्यवस्था होमवर्क झालेलं असतं, तर यू गेट बेनिफिटेड. सो that way this nakshatra homa will definitely help you. And you can do the home of छिन्नमस्तका also. छिन्नमस्तकाचा एक सेपरेट विधी आहे, तो तुमच्या पुरोहितांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला सांगतील. तो थोडा एलॅबोरेट आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला संहिता द्यावे लागतात. तर तो सुद्धा होम तो थोडा उग्र आहे छिन्नमस्तकाचा. तो केला तर जास्त म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत हे क्रोसिन आहे तर ते थोडंसं ॲम्पिसिलिन म्हणजे अँटीबायोटिक आहे छिन्नमस्तकाचं. नाही केतूच गणेशाचाच, गणेशाचा होम नक्षत्र होम म्हणून करा. या रोगराईच्या दिवसांमध्ये यू विल डेफिनेटली बी बेनिफिटेड. असं होऊच शकत नाही. प्रधान 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 किंवा जो एखादा जास्त पीडित असेल, एखाद्याला जास्तच होत असेल किंवा त्याची तब्येतच नाही होत आहे, सगळं डॉक्टर सुद्धा करून असं पुष्कळ वेळा होतं. म्हणजे ते कदाचित तुमच्या घरी कोंदट वातावरण असेल, तुम्ही स्वच्छ राहत नसाल, काही कारण असू शकतं, पण या निमित्ताने तुम्ही हे सगळं करता तर सगळं बरोबर होऊन जातं, सगळ्या गोष्टी ठीक होऊन जातात. सो यू कॅन ऑलवेज प्ले विथ दिस. गणेश होम इज व्हॉट इज द फर्स्ट थिंग. अँड द फर्स्ट डे ऑफ द नवरात्र इज बेसिकली डिवोटेड टू केतू और छिन्नमस्तका. केतू इज हेल्पिंग यू आउट to get rid of all your blockages from the नक्षत्र लोक. तर या दिवशी तुम्ही हे नक्की करावं. and then comes the शुक्र which is संपत. संपत is second day. Second day is was basically given to the Lakshmi and in a popular form, but actually second day is given to Kalyani. देवीचं एक स्वरूप आहे कल्याणी स्वरूप. त्या कल्याणी स्वरूपामध्ये समजा तुम्ही देवीचं स्तवन केलं तर तुम्हाला आता दोन, आणि ते कसं असतं ते क्युम्युलिटी असतं. तुम्ही पहिला दिवस केला, दुसरा दिवस केला तर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा इफेक्ट मिळतो. इट इज नॉट पहिल्या दिवसाचा इफेक्ट पहिल्या दिवशी संपला आता दुसऱ्या दिवशीचा चालू झाला. इट इज नॉट लाईक दॅट. 1+1 इट इज फॅबोनाची सिरीज. म्हणजे यू विल गेट, तर तो सिस्टीम तुम्हाला ती फॅबोनाची सिरीजचं समजा तुम्ही ड्रॉइंग काढलं तर इट गेट्स इट इन समथिंग लाईक दिस. आता मी तुम्हाला कसं सांगू, इंटरेस्टवर इंटरेस्ट नाही, इट इज ते गोलगोल चक्र जे असतं ना ते वाढत जातं जे स्पायरल 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 जे आहे,
स्पायरल इज व्हॉट इज फायबोनाची सिरीज अँड फायबोनाची इज बेसिकली पहिल्या 2 टर्म्स बेरीज पुढे, सो इट मूव्स अहेड अँड दॅट इज हाऊ इट सम्स अप. फायबोनाची नंबर्स ते समोर सारखंच जाईल. तर ते तुम्ही ड्रॉइंग बघा, ते सापडतं ते. हा हा, तुम्ही पॅटर्न सुद्धा पाहू शकता. इट इज अ व्हेरी टिपिकल पॅटर्न. ते युनिव्हर्सचं सिग्नेचर सुद्धा म्हणतात. इट इज अ सिग्नेचर ऑफ अ गॉड, की तुम्हाला दिसतं ते असं पॅटर्न रिपीट होताना. नॅचरल पॅटर्न इज बेसिकली फायबोनाची सिरीज. तर ते याच्यामध्ये 100% वर्क होतं, की तुम्ही दुसऱ्या दिवशी समजा केला तर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट मिळेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे करायचं आहे दॅट इज टू बी डन फॉर दी कल्याणी स्वरूप. मेक इट व्हेरी क्लिअर, इट इज दी कल्याणी, दी व्हॉट वी कॉल इट ॲज संपूर्ण समाजाचं जे कल्याण करू शकते त्या स्वरूपामध्ये दुसरा दिवस असतो. अँड येस, युअर डॉटर. तो अँड ज्याची देवता लक्ष्मी किंवा कल्याणी. कल्याणी स्वरूप, कल्याणी स्वरूप आहे. कल्याणी स्वरूप जी आहे. कसं आहे, आता मी हे सांगणार माझ्या डोक्यामध्ये होतं की मी दिवाळीच्या वेळेला सांगेन, पण आता विशेष निघाला तर की एक शॉर्ट थोडं संपत नाही. नाव नाही आहे. कल्याणी स्वरूप कसं असतं की तुम्ही ज्यावेळेला युजली मंदिरात जाता, मंदिरात समजा तुम्ही गेलात तर मंदिरामध्ये उभं कसं राहावं याचं एक शास्त्र आहे. खूप मोठं शास्त्र नाही आहे, पण एक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये देवीच्या मंदिराचं सांगतो तुम्हाला, बाकीच्या मंदिरांचं नंतर. देवीच्या मंदिरात समजा तुम्ही गेलात तर तुम्ही देवीकडे कुठल्या स्वरूपात बघता त्या हिशोबाने तुम्ही कुठे उभे राहाल हे डिसाईड होतं. हे इंडिव्हिज्युअल आहे आणि त्याच्यात काही राग लोभ मानण्याचं काहीच कारण नाही, की तुम्ही देवीला कुठल्या स्वरूपात तिचं पूजन करायचा प्रयत्न करताय त्याच्यावरून ते. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला समजा ओळखायचं आहे की हा समजा तुम्ही याला ऑब्झर्व करताय, हा गेला मंदिरात आणि समजा हा एका ठिकाणी उभा राहिला, त्याच्यावरून तुम्ही हे म्हणू शकता की हा देवीला कुठल्या स्वरूपात बघतोय, कुठल्या स्वरूपात देवीचं पूजन करायचं याचा प्रयत्न चालू आहे. नोईंगली अननोईंगली. बॉडी लँग्वेज नाही, उभं कुठं राहता. बॉडी लँग्वेज तुम्ही काही गेस्चर्स करूच नका. उभं कुठं राहाल, समोर देवीची मूर्ती आहे, तुम्ही आता देवीला आपल्या उजव्या बाजूला ठेवता, तुम्ही आपल्या डाव्या बाजूला ठेवता, की तुम्ही त्याच्या समोर उभे राहता, त्याच्यावर डिसाईड होईल की तुम्ही देवीला कुठल्या स्वरूपात बघता. आणि तुम्ही ज्यावेळेला देवीला उजव्या बाजूला ठेवता देन इट बिकम्स अ कल्याणी. ज्यावेळेला तुम्ही देवीला डाव्या बाजूला ठेवता देन इट बिकम्स व्हॉट वी कॉल इट ॲज कमला, लक्ष्मी. तर ती तुम्हाला कल्याणी स्वरूपात समजा ठेवायची असेल तर देन यू गेट इट इन टू यू स्टँड टू द राईट ऑफ द डेटी सो दॅट यू गेट द डेटी टू युअर राईट साईड. आणि रात्र्या म्हणजे उजव्या बाजूला ज्या असतात देवी, ज्या तुमच्या उजव्या बाजू, म्हणून तुम्ही घरांमध्ये सुद्धा जो प्रधान व्यक्ती असतो तो आपल्या मुलींना आणि आईला उजव्या बाजूला ठेवतो नेहमी आणि बायकोला डाव्या बाजूला ठेवतो. कधी तुमच्या बैठकीच्या याच्यामध्ये सुद्धा बसताना सुद्धा म्हणजे मोठ्या लोकांना समजा तुम्ही ऑब्झर्व केले तर जो म्हणजे मी बघितलंय की ते आमचे बाबा उठून जायचे असे, की समजा आता आईला लक्षात नाही राहायचं तर ती इकडे तिकडे बसली की ती आपली जागा बदलायची आणि ते अगदी प्रामुख्याने. आणि असं समजा पोरी आल्यात किंवा त्यांच्या विद्यार्थिनी आल्यात तर त्यांना बरोबर ते इकडे बस इकडे बस. तर हे संस्कारामध्ये सुरुवातीपासूनच आपल्या घरोघरी व्हायचं. आजकाल कोणी कुठेही बसता हा नंतरचा भाग आहे, पण हे ऑब्झर्व समजा केलं तर ते तुम्हाला आता लक्षात येतं की ज्यावेळेला तुम्ही मंदिरात जाता देवीकडे बघण्याचा दृष्टिकोन यू शुड हॅव अ व्हेरी क्लिअर विजन. कारण प्रत्येक देवीची जी मूर्ती आहे ते तुम्हीला समजा मूर्तीला समजा तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, मूर्ती ही नेहमीच इन एक्सायटेड स्टेटमध्ये असते. देवीची मूर्ती यू विल नेवर फाइंड देम इन अ डिप्रेस स्टेट. It will always be excited, not exaltation. It will always be excited, ready to get into the union. तुम्ही कधी तुमचे पूर्ण बॉडी कुठलेही म्हणजे ज्या ज्या धर्मामध्ये देवता आहेत, देवता म्हणजे देवी फिमेल डेटी आहेत, त्या देवता तुम्हाला नेहमी एक्सायटेड स्टेट, रेडी टू गेट इन टू युनियन याच फॉर्ममध्ये त्यांचे चेहरा प्रसन्न राहील. दे वुड बी इन्व्हायटिंग लुक्स, दे विल हॅव देअर ऑल बॉडी पार्ट्स इंडिकेटिव्ह ऑफ येस दे आर रेडी टू गेट युनायटेड.
त्याच फॉर्ममध्ये टोटल त्याला आपण म्हणू शकतो म्हणजे रजस फॉर्ममध्ये दे आर रेडी टू गेट समथिंग क्रिएटिव्ह, दे आर रेडी टू क्रिएट, दे विल नेव्हर बी फॉर्म इन. म्हणून आपल्याकडे दोज हू कॅनॉट क्रिएट आर नॉट सपोज टू बी इन ऑल दोज देवी, म्हणून त्यांना आपण साईडला बिकॉज दे कॅनॉट नाउ रिक्रिएट. सो त्यांचं क्रिएशन पॉसिबल नाही तर त्यांना आपण ठेवतो. म्हणून यांना जे दे आर रेडी टू क्रिएट एक्सायटेड स्टेट, एक्झल्टेशन मध्ये नाही, एक्सायटेड स्टेटमध्ये असतात. त्या देवतीचं तुम्ही ज्यावेळेला हे जे श्री आराधना म्हणजे हे जे श्रीयंत्राची जी पूजा करतात यांच्यामध्ये सगळ्यात मोठं ऑब्स्टेकल जे असतं त्यांना हे पहिल्यांदा पार करायचं असतं की तुम्ही देवीला कुठल्या स्वरूपात बघणार. द मुमेंट यू गेट ऑल्सो अराउज बिकॉज ऑफ द अराउजमेंट ऑफ द डेटी, then your sadhana is finished. You have to then see that deity in a form of mother. So you have to sit to the right of that deity, or you make your deity to be on the right hand side, so that you will always look at the deity, female deity, as mother. You stand it on to the left hand side and then you will be then getting into you are trying to look at the deity as a consort. तुम्हाला त्यांना समागम करायची म्हणजे या तुम्हाला पुष्कळ ते इंडिकेशन्स येतात आणि देन यू गेट असे पुष्कळ लोक येतील तुमच्याकडे. फेस टू फेस इज बेसिकली यू विल फाइंड दॅट दोज म्हणजे जे त्यांना अलिप्त राहायचं आहे की त्यांना या प्रोक्रिएशन मध्ये नाही यायचं आहे किंवा निर्गुण साधनाही नाही करायची, ज्यांना या गृहस्थाश्रमीमध्ये वंशवृद्धी नाही करायची, वंशवृद्धी नाही करायची. सिंपल आजच्या टर्म्स मध्ये सांगायचं, दोज हू वॉन्ट टू बी इन गृहस्थ बट दे डोंट वॉन्ट टू, यू विल इन्व्हेरिएबली फाइंड दॅट दे विल बी इन समवेअर इन द मिडल. ते म्हणजे नॉट एक्झॅक्टली टू द लेफ्ट, नॉट एक्झॅक्टली टू द राईट, दे विल स्टँड समवेअर एक्झॅक्टली इन द मिडल पार्ट. त्यांचं असं 1 to 1च करतात ते की इट इज लाईक मी, आय एम ऑल्सो देअर अँड यू आर ऑल्सो देअर, लेट अस हॅव अ डिस्कशन अँड आय वुड लाईक टू हॅव, म्हणजे ते त्यांचे रिक्वेस्ट लेटर तसेच पाठवतात. दे डोंट वॉन्ट टू गेट इट इन्वॉल्ड इन दिस काइंड ऑफ की समोर आपल्याला समाज समोर म्हणजे समाजाचा म्हणजे जसं आहे तसंच मला हे एवढं जरी मेंटेन केलं तरी आय एम हॅपी अँड आय हॅव सम डिफरंट अजेंडा. नॉर्मली आपल्याकडे धर्माचं जे डेटीचं जे दर्शन आहे ते दर्शन तुम्हाला याच्याकरता की बा तुम्ही जे याच्याकडे दर्शनाला जाता की बा असं असं झालं पाहिजे माझ्या मुलांचं किंवा इंडिव्हिज्युअल जो जातो तो त्या ठिकाणी याच प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन जातो की त्याला एवढंच करायचं असतं की आयदर ही इज इन्व्हॉल्ड इन द गृहस्थ ऑर ही वॉन्ट्स टू रजस ॲक्टिव्हिटीमध्येच त्याला इन्व्हॉल्वमेंट जास्त असतं. स्पिरिच्युअल वगैरे जो असतो तो मंदिरात हळूहळू जाणं बंदच करतो, त्याच्यामुळे त्याला त्या मार्गाने जायचंच नसतं. पण जो मंदिरात जाणारा असतो देवीचं दर्शन समोर ठेवून आराधना करून तांत्रिक पद्धतीने आणि पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने त्याला पूजा करायचं, इट इज अ बेसिकली रजस ॲक्टिव्हिटी. ही वॉन्ट्स टू क्रिएट समथिंग, ही वॉन्ट्स टू गेट इट इन टू. तंत्र त्यालाच लागेल जिथे क्रिएशन आहे, नाही तर टेक्निकची काय आवश्यकता आहे. तंत्र इज बेसिकली टेक्निक कशा करता टू रिक्रिएट समथिंग. तो जिथे क्रिएशन आहे तिथेच तंत्र आहे आणि तांत्रिक पूजा इज बेसिकली रजसिक पूजा आणि तिथे जो करायची आहे याला डेटीलाही जायचं आहे पण त्याला त्याच्यामध्ये अलिप्त राहायचं आहे. ही डज नॉट वॉन्ट टू गेट ऑर शी डज नॉट वॉन्ट टू गेट इट इन टू दॅट ॲक्टिव्हिटी ऑफ समोर मला माझा गेला पाहिजे वगैरे असं काही नाही. असं आहे इट इज समथिंग लाईक तो बरोबर मध्येच उभा राहतो. पण सर कुठल्याही देव मंदिरामध्ये वगैरे प्रवेश करताना जाताना मंदिरामध्ये तरी देवळामध्ये वन साईडलाच उभं राहून दर्शन घ्यायला पाहिजे किंवा आरतीला उभं राहायला पाहिजे असं सांगण्यात येतं. असं एकदम देवाच्या नाही आता तर मी काय म्हटलं तुम्हाला ते काय आहे की पूर्वी ब्राह्मणांनाही माहित होतं. असे समजा सगळेच लोक झाले जे मध्येच येऊन उभे राहिले तर समाज कसा चालेल, क्रिएशन कोण करेल. तुम्ही एकदम माता स्वरूपात बघा किंवा तुम्ही आपल्या कंपॅनियनच्या स्वरूपात बघा, पण बघा तसंही गृहस्थाश्रमी तर व्हा. तेच करायचं नसेल तर समाज कसा चालेल. म्हणून त्यांनी सांगितलं की मध्ये उभं राहून दर्शन घेऊ नका. हे पूर्वीपासूनच त्यांना माहित होतं, तर तिथे ठेवतच नाही ते, म्हणून ते मध्ये असं काहीतरी करून ठेवतात, काहीतरी करतात. ते मोठे चतुर होते. हा तर ते तुम्हाला ज्या वेळेला काय करायचं असेल म्हटलं लेफ्ट हँड साईडला कमला फॉर्म मध्ये लेफ्ट हँड साईडला लक्ष्मी ज्यांना आतून इच्छा असते की माझ्याकडे पैसे ते बरोबर देवतेच्या म्हणजे डाव्या म्हणजे तिकडेच जातात आणि आपल्या डाव्या बाजूलाच तिला ठेवतात. ज्यांना नॅचरल म्हणजे आता तुम्हाला आता समजलं तर तुम्ही कदाचित जाणून बुजून बरोबर आपल्याला ऍडजस्ट कराल, पण तुम्ही समजा स्वतःला
डिफरंटली आणि बिलकुल तटस्थ प्रकारे समजा ॲनालाइज केलं तर तुमचं स्वतःलाही लक्षात येईल की नॅचरली वी आर इन्क्लाइड. ज्या ज्या वेळेला तुम्ही 10 वेळेला समजा गेला तर 9 वेळेला बरोबर अशाच ठिकाणची तुम्ही जागा चूज करता जिथून तुम्हाला तुमचं जे आतलं आहे इनर थॉट्स तेच गाईड करतात आणि बरोबर तुम्ही आयदर तुम्हाला पैशाची समजा चणचण असेल, पैसे मिळाले पाहिजे, वाईट काहीच नाही, दोन्ही वाईट नाही आहे, पण त्यातून तुम्हाला त्या माणसाची पर्सनॅलिटी काढता येते. You can always figure out, and there is nothing wrong in that. You can always stand there wherever you are standing, but then be clear that you are looking at it in this fashion. Be clear that you are looking at it in this fashion, and don't deviate from that. And keep on doing it till you don't find any other reason to deviate from it. कुठं राहता हो की मग? सर मला सर एक विचारायचं म्हणजे आता हे लक्ष्मीचं स्वरूप तर लक्षात आलं, पण कल्याणीचं स्वरूप म्हणजे स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट आहे का मग हिच्या ह्या? नाही, कल्याणीच्या स्वरूपामध्ये काहीच स्पिरिच्युअल नाही आहे. मग कल्याणीचं काय आहे? इट इज बेसिकली प्रोक्रिएशन. तुम्हाला त्याच्यातून वृद्धी झाली पाहिजे, रजस झालं पाहिजे. राजसिक स्वरूप जे आहे, या राजसिक स्वरूप जे नक्षत्र लोक तुम्हाला द्यायला तयार आहेत त्याचं जे ब्लॉकिंग होणार आहे ते ब्लॉकिंग दुसऱ्या दिवशी कमी होईल आणि तुमच्या हातून उर्वरित वर्षभर चांगलं कार्य घडेल, निर्माण कार्य होईल. याचे जे एन्श्योरमेंट होईल दॅट इज डन ऑन द सेकंड डे. यू हॅव अ चान्स टू डू इट ऑन अ सेकंड डे अँड दॅट इज व्हॉट इज द सेकंड डे ऑफ द नवरात्र. घरामध्ये जे देवीचं असतं फोटो किंवा जी मूर्ती असेल आपल्या घरात देवीची, लक्ष्मीची, ती पण मग उजव्या साईडला हवी की डाव्या साईडला हवी? तो डिपेंड. अरे दोन्ही तुम्हाला जसं प्रशस्त वाटेल. जो प्रधान तुमचा असेल त्याचे जे विचार असतील त्या हिशोबाने बरोबर तिथेच तुम्हाला जागा होतं आणि ते तसंच घडतं. डावा उजवा इज नॉट बॅड, कुठेही राहा, पण तुम्ही हे लक्षात ठेवून काम करा. माझं असं म्हणणं आहे की लेट अस नॉट की जो उजव्या बाजूला राहतोय पैसे न कमवणं हे काही कर्तृत्वाचं लक्षण नाही आहे. म्हणजे पैशाची लालसा न करणं हे सुद्धा काही खूप चांगली गोष्ट नाही आहे. मनुष्याला जिवंत राहायचं तर पैशाची आवश्यकता भासते, पैसा कमवला पाहिजे, हेही ठीक आहे. पण तुम्ही नॅचरली समजा उजव्याच म्हणजे तुम्हाला उजव्याच बाजूला ठेवायची समजा होत असेल तर हरकत काही नाही. तुम्हाला नॅचरली समजा डाव्याच बाजूला उभं ठेवायची इच्छा होत असेल त्याच्यातही हरकत नाही. जे काही आहे ते समजून करा. माझं काय म्हणणं आहे की जे करतोय ते वाईट आहे किंवा मला लोक काय म्हणतील, आपलं जे तुम्ही किती ठरवलं तरी नॅचरली तुम्ही तिकडेच जाल. 2-4 वेळेला तुम्ही डाव्या बाजूला राहाल, मग तुम्हाला नसेल तर उजव्या, 2-4 वेळेला तुम्ही उजव्या बाजूला करून शेवटी तुम्ही तिकडे जायचं तिकडेच जाल. पण प्रश्न असा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवा. हा, फेस टू फेस. ते कारण ते लोकांना माहित असतं जे मंदिर बांधतात किंवा जे मंदिरात असतात हे फक्त देवी करतात. इट इज ओनली फॉर देवी. इट इज ओनली फॉर देवी. हो, कोणाही करतं, कोणाही करतं. बऱ्याच ठिकाणी असंच आहे की डाव्या स्त्रियांच्या उजव्या बाजूला देवीचं दर्शन. पैसा आई पण देते. नाही पैसे. माझा मुख्य उद्देश लक्षात आला का की दुसरा दिवस जो आहे तो तुमच्या प्रोक्रिएशन ऍक्टिव्हिटीला किंवा रजस निर्माण कार्य तुम्ही जे करू शकता, क्रिएटिव्ह वर्क जे तुम्ही करू शकता, याचं जे ब्लॉकेज हे जे ग्रह करून राहिले, त्याचबरोबर तुमचं जे आयुष्याचं जे आहे हे दोघांचंही इफेक्ट पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दोघांचे इफेक्ट मिळतो. संपत तारा म्हणून जो आहे. यामध्ये सर हे देवीच्या उपासनेमध्ये स्पिरिच्युअल आउटलुक अजिबातच नाही का मग? नाही आता अरे स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी तुम्ही रजस कराल तर तुम्ही शेवटी सत्वाकडे झालंच. कारण तुम्ही बेसिकली त्यांनी दिलेलं आहे की पहिला तुमचा जन्म झाला, स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट आहे, नाही असं नाही, पण मुख्य उद्देश स्पिरिच्युअल नाही आहे, रजस आहे मुख्य उद्देश. थर्ड इज बेसिकली विपत्ती. जसं संपत्ती आहे की नाही, संपत्ती मिळावी म्हणून आपण, तशी विपत्ती मिळावी असं कोणीच नाही म्हणत. विपत्ती आली म्हणतात. तर ते जे म्हणजे विपत्ती इज बेसिकली संकट. त्याचं जे आहे देवीचं स्वरूप दॅट इज क्षेत्रस्वरूपा. हा, बेसिकली रवी is going to help you out on the third day. आणि तुम्हाला रवीला बाहेर काढायचं. रवी इज गोइंग टू हेल्प यू आउट. रवी आज तुम्हाला सांगणार आहे की मी या पहिल्या 2 दिवसाचं आणि आजच्या दिवसाचं
मी रवी आज तुम्हाला या ब्लॉकेज पासून दूर करून तुम्हाला हे पूर्ण नक्षत्र लोक देतोय. तर तो काय काय द्यायला तुम्हाला आयुष्याचं करेल, तुमची राजसिक वाढवेल आणि तुमच्या याच्यात जे संकट आहे, विपत्ती जी येणार आहे त्याला कंट्रोल करण्याची जे ॲक्टिव्हिटी आहे, या ॲक्टिव्हिटी करता क्षेत्र अंतरिक्षामध्ये क्षेत्र स्वरूपा इज बेसिकली कॉल्ड एज डेटी ऑफ अंतरिक्ष. क्षेत्र स्वरूपा ही जी डेटी आहे इट इज अ डेटी ऑफ अंतरिक्ष. काय फॉर्म आहे सर? हा देवीचा यांनी जे म्हटलं ब्रह्मानी याची उपासना केलेली आहे. ब्रह्मचारी नाही ब्रह्मचारी नाही, ब्रह्माने याची हा देवीचा एक प्रकारचा निर्गुण फॉर्म आहे की ज्याला आपण म्हणतो ना आदी आणि अंत नाही, जिच्या स्वरूपाला, तर अनंत स्वरूप इज व्हॉट इज क्षेत्र स्वरूप. क्षेत्र इज अंतरिक्ष स्वरूप. त्याच्यामुळे या ठिकाणी जे तिसरा जो दिवस असतो त्या ठिकाणी भव्यता नाही, भुवनेश्वरी नाही, भव्यता हा एक प्रामुख्याने असतो. तिसऱ्या दिवशी तुम्हाला भव्य दिव्य प्रमाणात गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे फळ ठेवायचं असेल तर मोठं फळ ठेव, जे काही करायचं असेल ते भव्यता इज बेसिकली ते जे सिम्बॉलिझम मध्ये येईल. तुम्हाला यू कॅन बाय नॉईस ऑल्सो यू कॅन हॅव अ भव्यता. त्या दिवशी तुमचा मंत्रोच्चार मोठे आवाज करा, घंटानाद नादाच्या प्रकारे तुम्ही करू शकतात, तुम्ही शंखाचा नाद करू शकता. भव्यता जितक्या ज्या ज्या प्रकारे होऊ शकते त्या त्या प्रकारे क्षेत्र स्वरूपाचं तुम्ही करू शकता. डेटीचं स्वरूप हे मोरॉलले सारखंच आहे आणि युजली हे या दिवशी कारण भव्यता दाखवायची असते तर ही त्याला म्हणतात गजारूढ असते. या दिवशीची जी देवी असते गज इज बेसिकली भव्यता, दॅट इंडिकेट्स दी भव्यता. पण आपल्याकडे गजलक्ष्मी हा प्रकार आहे, पण दॅट इज नॉट दी डेटी. गजावर आरूढ जी देवतेचा फॉर्म राहील दॅट इज रेफर टू एज क्षेत्र स्वरूपा. सो एनी देवी गजारूढ स्वरूपात, गजारूढ स्वरूपात टू बी वर्शिप ऑन दिस. अँड कारण हा जो गज असतो हा गज बेसिकली अंतरिक्षाचा स्वामी असतो. अंतरिक्षाला कंट्रोल करण्याचं काम हे गजाकडे आहे. हत्ती रवीच्या याच्यावरती रवी हा अंतरिक्षाचा स्वामी आहे. रवीची उपासना नाही, रवी इज रेडी टू गिव्ह बट इन द फॉर्म ऑफ फिमेल डेटी. करायचं चैत्रामध्ये तुम्हाला रामाच्या फॉर्म मध्ये मिळेल. चैत्राच्या याच्यामध्ये आपण ज्यावेळेला डिस्कशन करू त्यावेळेला आपल्याला रामात म्हणजे मेल डेटीमध्ये, अश्विनच्या नवरात्रामध्ये फिमेल फॉर्म मध्ये, चैत्राच्या फॉर्म नवरात्रामध्ये मेल फॉर्म मध्ये. याच्यामध्ये आपण जसं पूर्वी रविचंद्रांच्यासाठी शंकर पार्वतीची उपासना करतो, त्याच्यात पार्वतीची केली तर यावेळेला आहे. पण रवी हा बेसिकली अंतरिक्षाचा स्वामी आहे. जसं चंद्र हा नक्षत्राचा स्वामी आहे तसा अंतरिक्षाचा स्वामी रवी आहे. तर रवीला रिप्रेझेंट करणारी जी फिमेल फॉर्म आहे अंतरिक्षाचा स्वामी म्हणून, पार्वती नाही आहे, रवीला अंतरिक्षाचा स्वामी म्हणून रिप्रेझेंट करणारी क्षेत्र स्वरूप आहे. आणि क्षेत्र स्वरूपा म्हणजे आपल्याला जे सिम्बॉलिझम करायचं आहे त्या सिम्बॉलिझम मध्ये आपल्याला क्षेत्र स्वरूपा म्हणजे ज्याला आधी आणि अंत नाही, अंतरिक्षाला काहीच माहित नाही. मग अनंत रिप्रेझेंट करायला मॅथमॅटिक्स मध्ये यू हॅव अ हॉरिझॉन्टल 8. हॉरिझॉन्टल 8 इज बेसिकली इंडिकेटिव्ह ऑफ यू तिथल्या तिथे वळून तिथल्या तिथेच थांबतात, दॅट इज इन्फिनिटी. तसंच आपल्या ज्या धार्मिक याच्यामध्ये अनंत जे दाखवायचं असेल त्यावेळेला आपण भव्य दिव्यता दाखवायचा प्रयत्न करतो की ज्याला आधी आणि अंत नाही, भव्य आहे ते. आणि भव्यामध्ये आपल्याकडे जे आहे दॅट इज अ गज, जो अंतरिक्षाचा स्वतः स्वामी आहे. अंतरिक्षाचा स्वामी हत्ती गज आहे कारण त्यांनी अंतरिक्षाला पेलून धरलेला आहे. तर त्याच्यामध्ये शक्ती पण आहे, रवीसारखी शक्ती पण आहे आणि तो या ऑब्स्टेकल्सला दूर ठेवू शकतो, या संकटांना दूर ठेवू शकतो. म्हणून गजारूढ जी देवीचं जे स्वरूप असतं त्या स्वरूपाला आपण तिसऱ्या दिवशी हे करतो. तिच्या माध्यमातून आपल्याकडे आयुष्य, संपत्ती आणि या सगळ्या संकटांपासून दूर करण्याची जी क्षमता आहे ती तिसऱ्या दिवशी तुम्हाला सापडते. अँड दॅट इज हाऊ द रवी प्लेज. त्या दिवशी तिसऱ्या दिवशी रवीच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर निघायचा एक चान्स असतो किंवा एक संधी प्राप्त झालेली असते, ती तुम्ही घ्यावी अशी आपल्याला आज्ञा असते.
That is what is the third thing. And the fourth is what we call it as Kshema. क्षेम. आणि रवी नंतर आपल्याकडे कोण येतं? चंद्र. आणि क्षेम जो आहे तो नॅचरली गौरीकडे आहे. गौरी चंद्र आहे, गौरी आहे. ज्या लोकांना तिसरा आणि चौथा एकत्र करता येत नाही, म्हणजे सेपरेट करता येत नाही, ते लोक एकत्र ओम या स्वरूपात, रविचंद्राचं इंडिकेशन इज बेसिकली चंद्र म्हणजे ओम, तर ते तसंही करतात. पण इंडिव्हिज्युअल समजा करायचं असेल तर गौरी स्वरूप जे आहे ते गौरी स्वरूप तुम्हाला करता येईल. गौरी स्वरूप म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि नुसतंच आपल्याकडे गणेशाला घेऊन गौरी काढायची प्रथा आहे. तर तो पहिले 4 दिवस जे आहेत, हे पहिले 4 दिवस हे आपण गणेश टू गौरी इज व्हॉट इज द गणगौर इज दॅट इज व्हॉट इज द फर्स्ट 4 days. गौरी गणेश गणगौर ज्याला आपण म्हणतो, गणेशाने घेतलं. आणि या पहिल्या याच्यामध्ये आपल्या शुक्र, सूर्य आणि चंद्र. वी स्टार्टेड फ्रॉम केतू, वी स्टार्टेड फ्रॉम गणेशा. अन्नपूर्णा स्तोत्र या दिवशी म्हटलं तर अजून उत्तम. गौरीचं ना? हो, 100%. अन्नपूर्णा स्तोत्राचं स्तवन तर बिलकुल. तो अंतरिक्षातला हत्ती तोच आहे. तो बिलकुल संबंध. एक्झॅक्ट यू सेड इट. ओके. क्षेम. क्षेम म्हणजे जो ज्याला आपण म्हणतो ना की तुमचं भलं व्हावं, भलं व्हावं. बाकी क्षेम म्हणजे कुशल आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित आहे. काय आहे चंद्राला आपण का करतो तुम्हाला? होय, लोकांचं व्यवस्थित व्हावं म्हणून. जिंदगी के साथ भी बात भी. हा, चला आपण त्या याच्यावर ना जाऊ. पण चंद्राकडे एक काय आहे की सूर्यचंद्र काय आपण घेतले बघा. केतू, शुक्र, सूर्य आणि चंद्र. बेसिकली सूर्य, केतू इज द बिगिनिंग पॉइंट. You begin with that, you get a very minute form, you get it into it. Shukra basically nurtures you and then it gives you. Then Ravi is the, you get a actually stool body, that is what is the Surya. Now you are born. 4th day it is there, yes, Chandra is there. What is the basic difference between, म्हणजे या सूर्य आणि चंद्रामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? तो मी पुष्कळ वेळा तुमच्याशी हे केलेलं आहे. जे एक तुम्ही बघाल की ज्यांचा सूर्य चांगला असतो आणि ज्यांचा चंद्र चांगला असतो किंवा खराब असतो, चांगला नसतो, खराब असतो, असे 2 व्यक्ती बघा. ज्यांचा सूर्य चांगला आहे आणि चंद्र खराब आहे. म्हणजे एक मेषेचा सूर्यवाला घ्या आणि एक ज्येष्ठ किंवा वृश्चिकेचा चंद्रवाला घ्या. यांचा चंद्र खराब, यांचा सूर्य चांगला. हा तर गेलेलाच आहे. नाही, मी व्यक्ती घ्या म्हणतोय. एकमेकांसमोर नाही ठेवायचं आहे. एकमेकांना 2 वेगळे. एक म्हणजे जसं अज्युम कर की तुझा मेषेचा सूर्य आहे आणि माझा वृश्चिकेचा चंद्र आहे. तर आपल्या दोघांमध्ये आता आपलं काय बेसिक डिफरन्स राहील? एक पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आपण म्हणतो ना की तोच सूर्यचंद्रामध्ये बेसिक डिफरन्स आहे. आणि हा आपल्या पुराणांपासून आहे. म्हणजे आपण आता तयार केलेलं आहे. एक आपल्याकडे एक चंद्रवंशी राजे आहेत, एक सूर्यवंशी राजे आहेत. सूर्यवंशी राजा जो आहे, हे जे राजपूत सूर्यवंशी जे आलेत, जान जाय पण वचन न जाय. नाही, वचनाला जे बिलकुल. आणि हे जे चंद्राचे जे मानणारे आहेत चांतारा, दे आर ऑल बेसिकली चंद्रप्रधान. त्यांनी वचन धोळ्यात टाकलं. त्याला मारायचं तर मारूनच टाकलं. इथे पूर्ण सिस्टीम आहे. सूर्य इज बेसिकली सिस्टीम. लॅक ऑफ सिस्टीम इज चंद्र. आणि त्यातून खराब सिस्टम असेल तर 100% लॅक ऑफ सिस्टम. ज्याला काही चालू आहे, वर्ग कसा चालू आहे कोणाला नाही माहित. 5 वर्ष झाली चालूच आहे. काय होऊन राहिलं, कुठे आज इथे बसलो. नाही तर एक सिस्टीम असते की बा तुम्ही वर्गात प्रवेश घेता, तुम्हाला एक कार्ड मिळतं,
तुमचा एक ॲफिलिएशन टू गड. कोणी येतो कोणी बसतं, आले गेले बंद झाले. 100% लॅक ऑफ सिस्टीम. दिस इज व्हॉट इज चंद्र. आलं ना लक्षात? मला चंद्र 100% नाही सांगतो मी, त्यांना तेच आवडतं ना. हे जे गौरीचं आहे, म्हणजे माझा मुद्दा जो आहे, 4th डे यू आर सेव्ड बिकॉज ऑफ दॅट. यू कॅन सेव्ह युअर सेल्फ. नक्षत्र लोकांपासून तुम्हाला याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये हा जो बेशिस्तपणा आला, जसं उच्चलपणे जसं राहायचं तसं राहायची जी, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता ऑन दी 4th डे अलॉंग विथ युअर आयुष्य, संपत्ती, संकटांना दूर, आणि फिरून तुमच्या आयुष्यामध्ये क्षेम. म्हणजे काय, तुम्ही आता चंद्र हा रिव्हर्सपणे तुम्हाला मदत करतो की तुमच्या चंद्रामुळे जो अव्यवस्थितपणा आलेला असतो तो अव्यवस्थितपणा कमी करण्याकरता चंद्र तुम्हाला बळ देतो. तुम्हाला तो म्हणतो नक्षत्र मी तुम्हाला या 4ही लोकांचं देतो, तुम्ही तिथे थांबा. आणि म्हणून त्या गौरीची आराधना 4थ्या दिवशी इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा गौरीची आराधना केली तर तुम्हाला 1, 2, 3, 4 या 4ही दिवसाचा एकत्र तुम्हाला लाभ होतो. आणि त्या अनुषंगाने तुम्ही हा पूर्ण पहिले 4 दिवस, म्हणजे त्यातल्या त्यात 4th डे इज व्हॉट इज दी इम्पॉर्टंट डे. त्या दिवशी कमीत कमी ज्यांच्या आयुष्यामध्ये तो नक्षत्र लोकांचा स्वामी आहे, तो पूर्णच्या पूर्ण द्यायला तयार आहे. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये हा व्यवस्थितपणा तो आलेला आहे, कुठेही उभं राहा, कोणाही बरोबर राहा, कसेही कपडे घाला तुम्ही, पण मंदिरामध्ये असे हाफ पॅन्ट, जर्सी, कॅप असे काही घालून येतात, दिस गॉगल वगैरे. दिस इज ऑल बेसिकली तो जो आहे याच्यापासून तुमचं रक्षण करण्याकरता 4th डे इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. समजा पहिले 3 दिवस फॉलो नाही केले, 4थाच दिवस फॉलो केला तरी चालेल, कारण 4थ्या दिवशी तुम्ही केला तर तुम्हाला पहिल्या 3 दिवसांचं मिळणार आहे. आलं लक्षात? दिस इज व्हॉट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट. मला असं म्हणायचं आहे का की जरी हे ब्लॉकेज करतात तर त्या दिवशी उपासक करणाऱ्या व्यक्तीलाच फक्त ते फळ शुभ देतात, असं म्हणायचं आहे का? 100 ते ब्लॉक तर सगळ्यांना ते दे आर रेडी. जो कोणी त्यांची आराधना करेल, जो कोणी रिक्वेस्ट लेटर करेल, त्याचे दरवाजे उघडतील. जे नाही करणार त्यांचे तसेच राहतील, ते अंधारातच राहतील. नवरात्र तर चालूच आहे की आपण पहिल्यांदा हेच म्हटलंय की आपण पहिले हे ब्लॉक करतात, या नवरात्र ते ब्लॉक करतात. नवरात्रामध्ये संधी देतात तुम्हाला याच्यापासून दूर करण्याची, ब्लॉकेज पासून दूर होण्याची. जेव्हा तो उपासना करेल. करेक्ट. म्हणून आपल्याला हे सगळं करायचं. येस. पूजा त्या स्वरूपाचं, त्याच्या आराधना, त्याचे श्लोक, त्याचं स्तवन, आलं लक्षात? हे सगळं करणं आवश्यक आहे. 4th डे इज दी इम्पॉर्टंट. ऍटलीस्ट 4th डे एव्हरीबडी शुड डू इट. आणि विदर्भातले जे लोक अव्यवस्थित आहेत, पण तरी आपण बसलो, म्हणजे कमीत कमी आपली सिस्टीम आहे जी चालू आहे, बंद तर नाही पडली. म्हणून आपण हे सगळं करत राहावं लागतं. त्यांना तर ते बरोबर त्यांचं आयुष्य चांगलंच असतं, ते सिस्टमॅटिक. आलं लक्षात? चला आता वी विल गेट इन टू व्हॉट द 5th वन. 5th वन 5वा इज बेसिकली प्रत्याहारी. 5th डे इज बेसिकली प्रत्याहारी. प्रत्याहारी तारा चंद्राचा आपण सांगितलं. दिस इज प्रत्याहारी तारा. 5th डे प्रत्याहारी म्हणजे ऑब्स्टेकल्सला दूर करण्याचं प्रत्याहार. तुम्हाला तो प्रत्याहार करू शकतो. तुमच्या येणाऱ्या जे आलेले, एक तर संकट येऊ नये म्हणून तुम्हाला विपत्त आहे, पण आलेल्या संकटाला मुकाबला करून वापस पाठवण्याचे जे धैर्य आहे, जे तुम्हाला लागतं, दॅट इज डन ऑन दी 5th डे. अँड तो प्रत्याहारी तारा जो आहे त्याची डेटी इज मंगळ. आणि मंगळाची देवता जी आहे ती रेणुका. रेणुका ती आहेच. रेणुकेला त्याचं स्वरूपच तसं आहे की जो जाईल, आणि रेणुकेची समजा तुम्ही ती कथा वाचली तर तुमच्या लक्षात येईल की ती कसं काय झालं म्हणून. पण रेणुका इज व्हॉट इज दी डेटी
हो, तुम्हाला त्या एक तर संकट येऊ नये म्हणून बी पत आहे. आलेले जे संकट राहतील त्यांच्यापासून तुमचं संरक्षण व्हावं आणि तुम्ही त्यांना धैर्याने तोंड द्यावं आणि त्याच्यातून स्वतःची रीतसर आणि व्यवस्थितपणे सुटका करून घ्यावी आणि तुमच्या आयुष्यात त्याचा विशेष परिणाम न व्हावा याच्याकरता द 5th डे इज व्हॉट इज देअर. अँड रेणुका इज ऑल्सो कन्सिडर ॲज द ललिता. ललिता पंचमीच म्हणतात. म्हणून ललिता पंचमी म्हणतात. ललिता इज विविधता आणि रेणुकेचं विविधता इज द बेसिक ऑफ रेणुका. तिचं सगळं स्वरूपच विविध आहे असं आहे ते. नायदर दिस नॉर दॅट. त्याच्यामुळे ती विविध आहे. So this is what is the 5th day, and 5th day you will find that more you get it into Renuka Mata and you do the activity related to Renuka, you will be benefited. And मंगळ आहे म्हणून रेणुकेला लाल रंगाची साडी आणि मंगळ असल्यामुळे कुंकुम अर्चन, ललिताला कुंकुम अर्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुरुष देवताचं असेल समजा नवरात्र जसं चैत्रामध्ये करू या ते बदलेल स्वरूप. तिथे मंगळच राहील पण मेल डेटीमध्ये राहील. म्हणजे मग कार्तिक स्वामी राहील, नाही, रामाचं राहील, विष्णूचं राहील, कुठलंही राहू शकतं. दॅट आय विल डिस्कस लेटर ऑन. ज्याला चैत्रामध्ये जाऊ. आपण सध्या अश्विनमध्ये दक्षिणायनमध्ये असल्यामुळे आपण बेसिकली फिमेल डेटीमध्ये. हॅलो, 5th इज क्लिअर ॲब्सोल्युटली. द 6th one इज व्हॉट इज रेफर टू ॲज साधका. 5th one is what is referred to as